स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या प्लॅटफॉर्मवर मी सत्यजित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपल्या बोलण्याचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप बदललंय, ते आता डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक झालंय, राईट। आणि ह्या बदलत्या स्वरूपानुसार आपली रणनीती, नवी रणनीती कशी असावी ह्या विषयावर आपण कंटिन्युअसली मागच्या 8 दिवसांपासून ऑफलाईन ऑनलाईन कम्प्लीट वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांशी भेटतोय, ऑन पर्सनल लेवल ऑल्सो। सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की कशा प्रकारे हा सिलेबस बदललाय, हा कशा प्रकारे सोपा झालाय आणि ह्यानं तुम्हाला कसे कसे फायदे होणार आहेत। अकॅडमीचे डायरेक्टर महेश शिंदे सर आणि सिनियर काही फॅकल्टी जसं की दीप्ती नायर मॅम यांनी ऑलरेडी तुम्हाला ह्या विषयावर डिटेल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलंय की हा जो बदललेला सिलेबस आहे तो ऍक्च्युअली एक अपॉर्च्युनिटी आहे। तो एक खरंच इझी स्वरूपाचा सिलेबस झालाय, जो आधी ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला पाठ करावा लागायचा तो आता तुम्हाला सब्जेक्टिव्हली लिहिता येता येईल। तुमच्यापैकी सर्वांनी लहानपणापासून स्कूल मध्ये असल्यापासून, शाळेत असल्यापासून, कुठल्याही तुम्ही एक इंग्लिश स्कूल मध्ये असावं और मराठी मीडियम, सर्वांनी सब्जेक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये लिहिलंय, ग्रॅज्युएशन सब्जेक्टिव्ह लिहिलंय, राईट। मग ह्या परीक्षेला सब्जेक्टिव्ह केल्यानंतर एवढं भीतीचं वातावरण का? भीतीचं वातावरण कारण असण्याचं मागे एवढंच एक कारण आहे की तुम्ही आतापर्यंत कम्फर्टेबल होता त्या ऑब्जेक्टिव्हिटीमध्ये। पण तुम्ही हा विचार केलाय का की ही ऑब्जेक्टिव्ह मेथड खरंच एक चांगला ब्युरोक्रॅट, एक चांगला नोकरशहा, एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर शोधण्याची खरंच एक योग्य पद्धत आहे? मी ह्या मुद्द्यावर तुमच्यापर्यंत परत येतो। मी काल आणि परवा ह्या 2-3 दिवसांपासून काही विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय। एका ऑफलाईन बॅचवर आम्ही संवाद साधत होतो, त्यावेळेस 200-250 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्ड केलं की आय वॉज आस्किंग की तुम्ही ह्या बदलाचं कशा प्रकारे ऑब्झर्व करताय, तुम्ही ह्याचं स्वागत करताय की तुम्हाला असं वाटतं की अन्याय? माइंड माय वर्ड्स, मेजॉरिटी ऑफ देम, ऑलमोस्ट एव्हरीबडी, त्यांना सर्वांनी ह्या बदलाला स्वागत केलंय। पण तरीही असं जाणवत होतं की काही मुलांच्या चेहऱ्यांवर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे की नेमकं हे आमच्या वेळेसच का, है ना, हा बदल आमच्या वेळेस का? ऑब्जेक्टिव्ह अजून 2-3 वर्ष राहायला काय प्रॉब्लेम होता? आयोगानं अजून 25 रेट दिली असते, 2025 पासून आपण सब्जेक्टिव्ह करतो, काय फरक पडला असता? असे खूप सारे प्रश्न आहेत। मी तुम्हाला विचारतो, तुम्ही हा करिअरचा पाथ निवडलाय का? फर्स्ट ऑफ ऑल, सिव्हिल सर्व्हिसेस, राईट, दिस इज अ व्हेरी सिरियस गेम। मग तो UPSC असो और MPSC, हा सिव्हिल सर्व्हिसेस करिअर म्हणून बघण्यापेक्षा तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही एक देशसेवा करण्याची, समाजसेवा करण्याची, समाजात बदल घडवून आणण्याची किंवा सिस्टम मध्ये चेंज करण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे? तर माझ्या ह्या प्रश्नाला खूप जणांनी हो म्हणलं। म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही रिझन होतं की वाय दे आर प्रिपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस। मग ते MPSC असो और UPSC असो। कुणाला करप्शन नको असेल, कुणाला महिलांच्या अधिकारासाठी लढायचंय, कुणाला ट्रायबल राईटसाठी लढायचंय, कुणाला प्रॉस्टिट्यूशन बंद करण्यासाठी लढायचंय, कुणाला वेगवेगळ्या कारण असतो, पण सगळ्यांचा मूळ गाभा होता हा नॅशनल इंटरेस्ट, देशासाठी। आता मग मी विद्यार्थ्यांना विचारलं की जे विद्यार्थी अजूनही ह्या MPSCच्या निर्णयाचं स्वागत नाही करत आहेत, तो जो उरलेला ग्रुप आहे, मी त्यांना अपील केलं की जर तुमच्या सर्वांना यू आर ऍग्रीइंग की तुम्ही सर्वजण नॅशनल इंटरेस्टसाठी इथं आलात, ही फक्त नोकरी नाहीये, हा फक्त पगार मिळवण्याचं एक साधन नाही। जर तुम्हाला नोकरी करायची तर दुसरीकडे तुम्ही करू शकले असते, पण ही नोकरी नाहीये। तर मला सांगा की जर तुमच्या समोर 2 चॉईसेस आहेत, एक की तुमचा पर्सनल इंटरेस्ट म्हणजे तुमचा स्वतःचा लाभ, आणि दुसरा देशाचा लाभ, ह्या 2 पॉइंट्स पैकी, ह्या 2 ऑप्शन्स पैकी ऍज अ ब्युरोक्रॅट तुम्ही काय चॉईस कराल, किंवा ऍज अन ऍस्पिरंट तुम्ही काय चॉईस कराल? ऑफकोर्स मेजॉरिटी ऑफ यू तुम्ही माझ्यासोबत ऍग्री करताय की मी नॅशनल इंटरेस्ट चॉईस करेल। आता मी तुम्हाला पुन्हा त्याच मुद्द्यावर पकडतोय। मग तुम्हाला असं नाही वाटत का की जर MPSC ही सब्जेक्टिव्ह झालीये तर त्यांनी आता त्यांची चॉईस करण्याची, कॅन्डिडेट्सला चॉईस करण्याची पद्धत बदलली आहे?
त्यांनी अजून रिफाईन केली आहे, त्यांनी अजून फुलप्रूफ केली आहे की त्यांना अजून चांगले ब्युरोक्रॅट्स हवेत, चांगले ऍडमिनिस्ट्रेटर्स हवेत, चांगले नोकरशहा हवेत की ज्यांना समाजातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल व्यवस्थित ज्ञान असेल, त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह, त्याचे अनालिसिस, प्रॉब्लेम्स, त्याचे सोल्युशन्स, ह्या सगळ्यांवर त्याच्याकडे उत्तर असतील आणि स्वतःच एक ओपिनियन देण्याचा एक काय म्हणता येईल एक पॅशन असेल, एक सवय असेल. तुम्हाला असं वाटत नाही का की जेव्हा एमपीएससी ची मेन्स ही ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये होती तेव्हा तुम्ही कुठेतरी तुमची एक पर्सनॅलिटी एक्सप्लोर करायला थांबत होता, ते एक हर्डर होतं तुमच्या पर्सनॅलिटीला. आज तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. एमपीएससी मेन्स ही ऑब्जेक्टिव्ह कडनं सब्जेक्टिव्ह झाल्यामुळे तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्ही एक वेल रिफाइंड, एक वेल डेव्हलप्ड पर्सनॅलिटी म्हणून उद्या ब्युरोक्रेसीमध्ये एंटर कराल. हा तुमच्यासाठी पण फायदेशीर आहे. दुसरा की हा देशासाठी फायदेशीर आहे की तुम्ही उद्या खूप चांगले अधिकारी म्हणून तिथं त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या चेअरवर बसलेले असाल की जे तुम्हाला समाजात झालेले सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, ते पॉलिटिकल असो, इकॉनॉमिक असो, सोशल असो, एन्व्हायरमेंटल असो, डिप्लोमॅटिक असो, एव्हरी प्रॉब्लेम तुमच्याकडे एक अनालिसिस अवेलेबल असेल, तुमच्याकडे स्वतःच एक ओपिनियन अवेलेबल असेल आणि तुम्ही एक बेटर फॉर्म मध्ये त्याच्यावर उत्तर शोधू शकता. इजंट इट अ नॅशनल इंटरेस्ट? मग जर काही विद्यार्थी असं म्हणतात की नेशन फर्स्ट, देशासाठी मी जीव पण देऊ शकतो, तर मी तुम्हाला जीव नाही मागत आहे, मी तुम्हाला फक्त एवढं मागतोय की तुम्ही सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रिपेअर करा. मला असं वाटतं की पहिल्या ग्रुपनं की हा बदल ऍक्सेप्ट केलाय, त्यांनी स्वागत केलंय, फाईन. दुसरा की जे अजूनही कन्फ्युजन फॉर्मॅट मध्ये होते त्यांच्यासाठी एक उत्तर की दिस इज इन नॅशनल इंटरेस्ट, हा देशाचा प्रश्न आहे, चांगले ब्युरोक्रॅट्स हवेत आणि आपण ह्या प्रवाहात स्वतःला सामील करून घेऊ. तिसरा ग्रुप आहे आणखी की जो अजूनही कन्व्हिन्स झालेला नाहीये ह्या दोन्ही आर्ग्युमेंट्स. तिसरा ग्रुप असा आहे की स्टील त्यांना असं वाटतं की हे खूप अवघड झालंय आणि आता आमच्यावर अन्याय झालाय आणि आता सगळे युपीएससीचे कॉम्पिटिशन असेल, इंग्लिश मिडियमचे कॉम्पिटिशन असेल, दिल्लीतून शिकून आलेले मुलं असतील, इथे आम्ही काय टिकणार अँड ऑल. तिसरे आर्ग्युमेंट किंवा तिसऱ्या ग्रुप मधल्या मुलांसाठी आज स्पेशल हे सेशन मी अरेंज करतोय की हे कसं एक्झॅक्टली सोपं झालंय हे मला तुम्हाला जस्टिफाय करायचंय, राईट? किंवा मला तुमच्यासमोर हे प्रूव्ह करायचंय. खरं तर हे प्रूव्ह करण्याची गरज नाही, कारण ऍट द एंड ऑफ दिस सेशन अराउंड 30-40 मिनिट्स नंतर तुम्ही स्वतः कन्व्हिन्स होऊन जाल की मला सांगायची गरजच नाही की युपीएससीचा मेन्स हे किती सोपं असतं, फक्त तुम्हाला आन्सर रायटिंग आली पाहिजे. जे तुम्हाला लहानपणापासून येते. मधल्या काळात कुठेतरी तुम्ही विसरले होते. इंजिनिअरिंगचे एक्झाम तुम्ही आदल्या रात्री पास करत होता पण ती लिहित होता. आणि ह्या एमपीएससीच्या फेजमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर वेल अँड गुड. जर मागच्या 1-2 वर्षांपासून प्रिपेअर करतात तर जस्ट तुम्हाला तुमच्या ऑलरेडी असलेल्या अवेलेबल नॉलेजचा वापर करायचा आहे. तुम्ही सगळं वाचून ठेवलंय, फक्त त्याला आता लिहायचंय. आणि आजपासून तुम्हाला जेव्हा लिहायची गरज पडणार आहे तोपर्यंत 1.5 वर्ष आहे, अराउंड 18 महिन्यात खूप काही बदलू शकतं, खूप काही नवीन तयार होऊ शकतं, माणूस पूर्ण बदलू शकतो. तर आन्सर रायटिंग शिकण्याची स्किल ही खूप छोटी गोष्ट आहे, राईट? तर आज ह्या आर्ग्युमेंटवर की ह्या बदलाचं स्वागत करून, आणि हा बदल खरंच एक चांगली सुंदर संधी आहे की तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करायला, तुमचं ब्रेन डेव्हलप करायला आणि देशाला चांगले ब्युरोक्रॅट्स देण्याची एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्या मेन्स सब्जेक्टिव्ह ह्या पूर्ण 4 जीएस पैकी एक जीएस आहे, दॅट इज GS1. आणि त्यातल्या इंडियन सोसायटी जो युपीएससीचा सिलेबस आहे तो भारतीय समाज आपण आज डिस्कस करू. युपीएससीचा सिलेबस घेण्यामागचं एक कारण की अजून एमपीएससीनं त्यांचा ऑफिशियल सिलेबस डिक्लेअर केलेला नाही आणि आपण वेळ वेस्ट न करता वी विल जस्ट प्रोसीड. आपण असं ऍझ्युम करू की शक्यतो हा इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाज हा जो सिलेबस असणार आहे सामान्य अध्ययन ह्या पहिल्या पेपर मधला हा जवळजवळ सारखा असेल. महाराष्ट्राचा संदर्भ असेल तर आपण तो त्यावेळी ऍड करू जेव्हा ऑफिशियली सिलेबस रिलीज होईल. भारतीय समाज, इंडियन सोसायटी हा सिलेबस टाकण्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं ह्यावर मला तुमच्याशी आणखी 2 शब्द बोलायचं. 2013 मध्ये युपीएससीनं पहिल्यांदा म्हणजे जस्ट लेटेस्ट जो सिलेबस चेंज झाला 2013 मधला लेटेस्ट चेंज आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की इंडियन सोसायटी हा सिलेबस टाकण्यामागचं नेमकं कारण काय असेल? आधी हे आपण समजून घ्यायला पाहिजे की याचा सिलेबस काय, ह्याला कसं प्रिपेअर करायचं. त्याआधी आपण हे समजून घेऊ की याचं महत्व काय, द वाय ऑफ धिस सिलेबस.
एक ब्युरोक्रॅट समाजाला लीड करतो, एक ऍडमिनिस्ट्रेटर, एक नोकरशहा समाजाचा लीडर असतो. त्याला समाज पूर्णपणे व्यवस्थित समजला पाहिजे. समाजातल्या परंपरा, समाजातले कल्चर, समाजातल्या वेगवेगळ्या चाली रूढी, समाजातले वेगवेगळे घटक, महिला, ओल्ड एज, आदिवासी जनता किंवा मायनॉरिटीज, लहान मुलं, ह्या सर्वांचे प्रॉब्लेम्स, हे सर्व काही त्याला माहित हवं. त्याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याच्यावरचे सोल्युशन्स. इंडियन सोसायटी एक अशा प्रकारचा सिलेबस आहे की तो तुम्हाला तुमच्या समाजाशी ओळख करून देतो, तुमच्या समाजातल्या प्रॉब्लेम्सवर बोट ठेवतो आणि त्या समाजातल्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन काढण्याची तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतो. विचार करा की हे एमपीएससी जेव्हा ऑब्जेक्टिव्ह होती आणि तेव्हा हे अशा प्रकारच्या सिलेबस मध्ये इन्क्लुडेड नव्हतं, तेव्हा काय तिथली व्यवस्था असेल. कदाचित द गव्हर्नमेंट किंवा आपण म्हणू त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा, त्यांनी ऑब्झर्व्ह केलं असेल की या ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या पद्धतीतून सिलेक्ट होणारे नोकरशहा हे कशा प्रकारे परफॉर्म करतायत. त्यांना काहीतरी कमी राहून गेली असं नक्कीच वाटलं असेल, म्हणून हा सिलेबस चेंज करण्याचा आग्रह. इंडियन सोसायटी हा एक अशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटी की तो तुमच्या समाजाला तुमची ओळख करून देतो, त्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत हे शिकवतो आणि त्या प्रॉब्लेम्सला कसं सॉल्व्ह करता येईल हे शिकवण्याचा ह्या सिलेबस मधनं परत ह्या प्रयत्न होतो. हा GS1 चा सिलेबस. GS1 हा पेपर हा ऍक्च्युली 4 GS पैकी एक आहे. GS1 मध्ये 3 वेगवेगळे घटक आहेत. त्यातला पहिला आहे इतिहास, दुसरा आहे इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाज, आणि तिसरा जिओग्राफी. तर आज मी इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाज ह्यावर तुमच्याशी बोलू इच्छितो. दीप्ती नायर मॅम ह्या हिस्ट्री कव्हर करतील आणि आणखी चांगले फॅकल्टीज हे जिओग्राफी कव्हर करतील. मी इंडियन सोसायटी घेईन. आजच्या आपल्या ह्या सेशनचा अजेंडा आहे की आपण आज ह्या इंडियन सोसायटीच्या थोड्याशा सिलेबसला ओव्हरलुक करू की हा सिलेबस नेमका दिसतो कसा आणि तो कसा प्रकारे प्रिपेअर करण्यात येऊ शकतो, त्याला एक बेस्ट पॉसिबल वे हा कुठला असेल. राईट, लेट स्टार्ट अवर डिस्कशन. फर्स्ट ऑफ ऑल, भारतीय समाजाची व्याख्या करताना अशी करता येईल की जो समाज भारतीय नॅशनॅलिटीचा आहे. पण त्याआधी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की समाज म्हणजे नेमकं काय. ओके, पण त्याआधी आपण हे बघू की भारतीय समाज ह्या सिलेबसचं किती वेटेज आहे, है ना. युपीएससीचा रेफरन्स घेऊन आपण ह्याचा सिलेबस बघणार आहोत की युपीएससी मध्ये इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाजाचा कशा प्रकारे वेटेज होतं आणि ते अजूनही आहे आणि त्याचा सिलेबस दिसतो कसा. 2018, 19, 20, 21 ह्या आपण पेपर्सचा आपण अनालिसिस करू 2 मिनिटात की बघू की हा किती वेटेजचा आहे. मी आधी बोललोय की GS1 किंवा सामान्य अध्ययन पेपर 1 एमपीएससी मुख्यचा, ह्यामध्ये 3 सेक्शन्स असतील: इतिहास, भूगोल आणि भारतीय समाज. त्यातला भारतीय समाज हा अराउंड 30% हे एक ऍव्हरेज आहे. जसं की 2018ला युपीएससीनं 32% क्वेश्चन पेपर त्यांचा GS1चा इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाजाला डेडिकेट केलता. त्याचे मार्क्स होते 80, 250 पैकी 80 मार्क्सला. राईट, आणि सगळ्यात जास्त वेटेज हे जिओग्राफीला असतं, नेहमीच असतं, ते अराउंड 100 असतं. म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की 250 पैकी 100 म्हणजे 40% जिओग्राफी असतं, 30% इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाज आणि उरलेले 30% इतिहास असतो. इतिहासामध्ये बरेच सेक्शन्स आहेत: आर्ट, कल्चर, हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, एन्शियंट, मॉडर्न इंडिया. राईट, देन पुन्हा एकदा इकॉनॉमिक्सला आपण बघतोय की 29%, अगेन जसं मागच्या वेळेस 32 होतं, आणि त्याचे मार्क्स होते अराउंड 75. राईट, तर तुम्हाला एकंदरीत दिसतंय की 29, 30 है ना, की ह्या कुठेतरी ऍव्हरेज मध्ये इंडियन सोसायटी 30% वेटेज घेतीये GS1 पैकी. राईट, तर पुढच्या 2 वर्षाचं न बघता आपण डायरेक्टली मी मागच्या 5 वर्षांचं अनालिसिस केलं तर एक ऍव्हरेज आपल्याला मिळतोय की अराउंड 30% ऑफ युअर टोटल GS1 हा इंडियन सोसायटीचं वेटेज आहे, भारतीय समाजचं वेटेज. आता हा 30 आकडा हा छोटा की मोठा, त्याच्यासाठी मला तुम्हाला सब्जेक्टिव्हली सांगावं लागेल, ऑब्जेक्टिव्हली नाही. हा 30% हा ऑब्जेक्टिव्ह आकडा आहे, पण मी सब्जेक्टिव्हली त्याचं महत्व सांगतो. हिस्ट्री आणि जिओग्राफी असे हे 2 सब्जेक्ट्स आहेत की ज्यामध्ये 1 ते 2 प्रश्न अशा प्रकारचे असतात की ते अत्यंत क्लिष्ट म्हणजे अवघड स्वरूपाचे किंवा माहीत नसलेले असतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आर्ट अँड कल्चरमध्ये एखाद्या पर्टिक्युलर मंदिराविषयी विचारलं किंवा एखाद्या पर्टिक्युलर राजाविषयी विचारलं, कृष्णदेवराय, किंवा तुम्हाला विचारलं वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये की मलाया पेनिन्सुला मधल्या फ्रीडम मुवमेंट बद्दल बोला, युपीएससीने विचारलेलं आहे, किंवा आफ्रिका म्हणजे वेस्ट आफ्रिका मधल्या फ्रीडम फाईट मधल्या लिडर्सचं महत्व सांगा. तर हे सगळे जे प्रश्न आहेत, ज्या प्रकारचे प्रश्न आहेत त्यापैकी तुम्हाला 1 किंवा 2 असे प्रश्न असतील की जे नाही जमणार.
म्हणजे तुम्हाला तिथे थोडंसं कसं तरी मॅनेज करावं लागेल किंवा जमणारच नाही. ऑलमोस्ट जिओग्राफीमध्ये पण अशा प्रकारचे 1-2 प्रश्न असतात, जसं की रिसेंटली युपीएससीने विचारलं होतं की मॅन्टल ब्लूम म्हणजे काय, और क्रायोस्फिअर म्हणजे काय. जर तुम्हाला क्रायोस्फिअर माहितच नसेल तुम्ही त्याबद्दल काय लिहिणार. पण इंडियन सोसायटी ही इतकी सोपा विषय आहे. म्हणजे ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो, लहानाचं मोठे होतो, जिथे शिकतो आणि जिथे आपण पुन्हा मरण पण पावतो, त्या सोसायटीतल्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स बद्दल आपल्याला माहिती आहे. तुम्हाला धर्माबद्दल माहित असतं, तुम्हाला जातीयवाद माहित असतो, तुम्हाला जातीवाद सुद्धा माहित असतो, राईट. तुम्हाला शहरीकरण बघितलेलं असतं, तुम्ही शिक्षण बघितलेलं असतं, तुम्ही महिलांचे प्रॉब्लेम शिकलेले असतात, है ना, तुम्ही मुलांचे प्रॉब्लेम शिकलेले असतात आणि व्हॉट नॉट, जागतिकीकरणाचे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही सगळं काही बघितलेलं असतं, फक्त तुम्हाला ते लिहायचं असतं. म्हणजे इंडियन सोसायटीतला असा कुठलाच प्रश्न नसतो की जो तुम्हाला थोडं सुद्धा माहिती नसेल. ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करता येऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं की 30% जरी हा नंबर ऑब्जेक्टिव्हली छोटा वाटत असेल, पण त्याची सब्जेक्टिव्हिटी जास्त आहे, कारण त्यातलं सगळं काही लिहिता येतं. म्हणून इंडियन सोसायटीमध्ये स्कोर जास्त मिळतो. एक तर सोपा आहे, दुसरा स्कोरिंग आहे. नाव आता युपीएससीनं त्यांचा सिलेबस कशा प्रकारे दिलाय हे आधी बघू. कारण पॉसिबिलिटी ही आहे की एमपीएससी त्यांचा सिलेबस इथूनच घेईल. फक्त महाराष्ट्राचा संदर्भ असण्याची थोडीशी शक्यता आहे. पण आज आपण फक्त युपीएससी मध्ये हा GS1चा भारतीय समाज इंडियन सोसायटीचा सिलेबस दिसतो कसा, आपण हे बघू. लुक ॲट दिस नाव. बाय द वे, काही इंग्लिश वर्ड्सचा यूज करावा लागेल अनफॉर्च्युनेटली, पण घाबरू नका, मी त्याला मराठीत कन्वर्ट करून तुम्हाला सांगेल. पण काही हा जो टॉपिक म्हणजे हा जे सिलेबसचे टॉपिक्स आहेत तेच होते इंग्लिशमध्ये दिलेले आहेत युपीएससीनं. आणि आपण सुद्धा बायलिंग्वेल जाऊ की ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठीचा वापर करू, जेणेकरून ज्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मधून सुद्धा अभ्यास करायचा आहे त्यांना ह्याचं प्रिपरेशन किंवा अभ्यास करणं सोपं जावं, राईट. तर पहिला टॉपिक आहे द सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. 2 टॉपिक आहेत, कॉमा करून दिलेले आहेत त्यांनी. सायलेंट फीचर्स म्हणजे जे मुख्य ठळक महत्वाचे मुद्दे, महत्वाचे फीचर्स, महत्वाचे वैशिष्ट्ये इंडियन सोसायटीचे काय आहेत आणि विविधता कशी आहे. रोल ऑफ वुमेन अँड वुमेन्स ऑर्गनायझेशन, महिलांचा काय काय सहभाग लागतो इंडियन सोसायटीमध्ये, तो हिस्ट्रीचा असो किंवा आजचा असो. पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज म्हणजे लोकसंख्या आणि त्याच्या सोबतचे सगळे प्रश्न. तिसरा पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज म्हणजे गरिबी आणि त्याला आपण म्हणू की विकासात्मक है ना डेव्हलपमेंटल इश्यूज. नंतर अर्बनायझेशन अँड देअर प्रॉब्लेम्स अँड देअर रेमेडीज, शहरीकरण, त्याचे काय काय इश्यूज प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कशा प्रकारे सोल्युशन्स काढता येतील. पुढचा येतो इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी म्हणजे जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर झालेले परिणाम, राईट. सोपं वाटतंय बघा. सायलेंट फीचर्स, रोल ऑफ वुमेन, पॉप्युलेशन, पॉवर्टी, अर्बनायझेशन, ग्लोबलायझेशन. देन लास्ट 4 टॉपिक्स सोशल एम्पॉवरमेंट म्हणजे सशक्तीकरण, सामाजिक सशक्तीकरण. आपण ह्या प्रत्येक पॉइंटवर बोलणार आहोत, डिटेलमध्ये बोलणार आहोत. कम्युनलिझम म्हणजे जातीयवाद, रिजनलिझम म्हणजे प्रादेशिकता है ना, आणि सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता. ह्या 10 टॉपिकनं म्हणजे तो तुम्हाला सिलेबसमध्ये युपीएससी दिसेल की तो 4 पॉइंट मध्ये, पण सेपरेट 10 सेक्शन्स आहेत, सेपरेट 10 टॉपिक्स आहेत जे अत्यंत सोपे आहेत. कसे सोपे आहेत हे मी प्रूव्ह करण्यापेक्षा हे तुम्हाला जाणीव करून देतो. लुक ॲट दिस नाव. आता आपण सिलेबस डिकोड करू. सिलेबस डिकोड करण्याची माझी अशी इच्छा आहे की भारतीय समाज, ज्या समाजाच्या टॉपिक बद्दल आपण शिकतोय आणि त्यातला पहिला कीवर्ड जो आहे तो समाज, आपण हा समाज डिफाईन करावा. बाय द वे, आय वुड लाईक टू आस्क यू, समाज म्हणजे काय? काही मुलं म्हणतात, जसं आम्ही काल इंटरॅक्ट करत होतो, की समाज म्हणजे लोक, राईट. खरंच असं वाटतं का तुम्हाला की समाज म्हणजे लोक, फक्त लोक? नाही. समाज म्हणजे ऍक्च्युली हा जो लोक आहेत, राईट, लोकांचा मिळून समाज बनतो. पण त्या लोकांमध्ये इंटरॅक्शन हवं, रिलेशनशिप्स हवी, एक पॅटर्न ऑफ बिहेवियर हवं आणि त्या बिहेवियरच्या मागे काहीतरी अर्थ हवा, मिनिंग हवा, काहीतरी मोटिव्ह हवा. अशा प्रकारचं जे नेटवर्क असतं, अशा प्रकारची जी व्यवस्था असते समाजाच्या आंतरक्रियांची किंवा लोकांच्या आंतरक्रियांची, आपण त्याला म्हणतो समाज. म्हणजे समाज म्हणजे लोक आणि ह्या आंतरक्रिया ह्यांचं मिक्सचर, ह्यांचं एक वेब, ह्यांचं एक नेटवर्क म्हणजे समाज असतो. समाज फक्त लोकांनी बनत नाही. म्हणून डिफाईन करताना असं आपण म्हणतो की समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था, रिलेशन्सची सिस्टम. मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे, म्हणून मानवाला एकट्याला राहायला नाही आवडत, कळतंय. म्हणून तो जो एकटा म्हणजे तो ग्रुप प्लस त्यांच्यातले रिलेशनशिप्स, मग ते लिंग किंवा जेंडर रिलेशन्स असतील किंवा कास्ट किंवा त्याला आपण जातीचे रिलेशन्स असतील किंवा क्लास रिलेशन्स असतील,
कुठल्याही प्रकारचे रिलेशन्स असतील, राईट, किंवा डॉमिनन्स किंवा पॉवरच्या बाबतीत रिलेशन असतील, हे सगळे रिलेशन्स आणि त्या लोकांचं जर आपण प्लस केलं, अधिक केलं, समेशन केलं, तर त्याला आपण म्हणतो की समाज. समाज म्हणजे परस्पर संबंधांची आंतरक्रिया करणाऱ्या व्यक्ती आणि समाजांची मिळून एक व्यवस्था असते, राईट. समाजाला एक स्वतंत्र अस्तित्व असतं. म्हणजे काय, समाज हा आधीपासून सुरू होता, तो आजही आहे आणि तुम्ही उद्या पण असणार आहे. तुम्ही समाजामध्ये येता, काही वर्ष राहता आणि समाजातनं बाहेर पडता. पण असं कधी झालंय का की समाज नव्हता किंवा आत्ता जन्माला आलाय आणि तो उद्या नसणार आहे? समाज हा पहिल्यापासून आहे. समाज म्हणून असं म्हणतात की समाजाला त्याचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, स्वतःचं एक एक्झिस्टन्स आहे. तुम्ही फक्त त्याचे एक घटक आहात, त्याचे भाग आहात. तुम्ही येता आणि जाता सुद्धा. म्हणून समाज हा फक्त लोकांनी नाही बनत. समाजासाठी त्याचं एक स्वतःचं अस्तित्व असतं. त्याचं कारण हे की तो लोकांनी नाही बनत, तो त्या संबंधांनी बनतो, त्या आंतरक्रियांनी बनतो, त्या रिलेशनशिप्सनी बनतो, राईट. म्हणून त्यांना आपण असं म्हणतो की ही एक वेब आहे, राईट, की ज्याला परस्पर संबंध जाळे आहे. समाज एक स्वतंत्र अस्तित्व आहे, तो एक कंटिन्युअस आहे, त्यामध्ये सातत्य आहे. इतकं सोपं आहे, राईट. आणि ह्या समाजाची म्हणजे लोक आणि त्यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास म्हणजे सोसायटीचा अभ्यास. आणि लकीली आपल्याला फक्त इंडियन सोसायटी शिकायची, ती सोसायटी की जी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. म्हणून हा सिलेबस सोपा. जर त्यांनी असं दिलं असतं की वर्ल्ड सोसायटी किंवा फक्त समाज याचा अभ्यास करा, तर तुम्हाला जगभरातल्या बऱ्याचशा समाजांचा अभ्यास करावा लागला असता, जे युपीएससीने ऑलरेडी सोपं केलं. आणि आपण अशी अपेक्षा करतो की एमपीएससी सुद्धा त्याला सोपंच ठेवेल, राईट. नाव त्यातला पहिला पॉइंट आहे द सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी. सिलेबस मधला पहिला पॉइंट युपीएससीच्या पॉसिबिलिटी ही आहे की हाच टॉपिक तिथे घेतील एमपीएससी, राईट. डायव्हर्सिटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय समाजातील विविध वैशिष्ट्ये आणि विविधता. आता विविध वैशिष्ट्य हा मराठी शब्द घेण्यापेक्षा मी असं म्हणतो की जे मोस्ट स्पेशल फीचर्स आहेत, जे मोस्ट स्पेशल वैशिष्ट्य आहेत, त्यांना आपण म्हणतो द सेलियंट फीचर्स. आता मी तुम्हाला विचारतो की भारतीय समाजाचे असे कुठले कुठले सेलियंट फीचर्स आहेत की जे फक्त जनरली इंडियन सोसायटीमध्येच सापडतात, ते बाकी सापडत नाहीत. जसं की मी तुम्हाला म्हणलं की जेंडर इनइक्वॅलिटी, लैंगिक भेदभाव हा जनरली सगळ्या सोसायटीमध्ये सापडतो. एक्झॅक्टली ते एक फीचर आहे पूर्ण वर्ल्ड सोसायटीचं, पण ते इंडियाचं सायलेंट फीचर होईल का? नाही होत. इंडियामध्ये काय काय असं नवीन किंवा स्पेशल बघायला मिळतं, जसं की फॉर एक्झाम्पल जॉईंट फॅमिली. जनरली बाकीच्या सोसायटीजमध्ये जॉईंट फॅमिलीला प्रिफर नाही करत, ते इंडिव्हिज्युअलिस्टिक आहेत. तिथे न्यूक्लिअर फॅमिली असतात, स्वतः बघणाऱ्या, जसं की वेस्टर्न सोसायटीज. कास्ट सिस्टम आहे इंडियामध्ये, ती खूप स्पेशल आहे किंवा ती इंडियाचंच एक फीचर आहे, त्याला आपण सायलेंट फीचर, एक वैशिष्ट्य, एक ठळक वैशिष्ट्य म्हणतो. आणखी तुम्ही सांगा अशा प्रकारच्या, जसं की आपण त्याला म्हणतो बहुधर्मवाद आहे ना, मल्टी रिजनलिझम किंवा रिलिजन्स, राईट ना, मल्टी रिलिजन्स, त्याला आपण प्लुरलिझम म्हणतो इंग्लिशमध्ये, की जिथे आपण सर्व धर्म एकत्र राहतो, त्याला आपण म्हणतो डायव्हर्सिटी. त्याला म्हणतो आपण युनिटी इन डायव्हर्सिटी. पॉइंट इज दॅट की इंडिया हा जगातल्या खूप मोठ्या मोठ्या धर्मांचं एक आश्रयस्थान म्हणा किंवा जन्मस्थळ म्हणा राहिलेलं आहे. जसं की हिंदुइझम, बुद्धिझम, जैनिझम, ह्या सगळ्या धर्मांचा जन्म हा स्वतः इंडियामध्ये, भारतामध्ये झालेला आहे. आणि आजही इंडियामध्ये खूप सारे रिलिजन्स एकत्र राहतात. हे पण एक युनिक फीचर आहे इंडियाचं. जगभरातल्या वेस्टर्न असो किंवा गल्फ कंट्री असो, त्या इतक्या टॉलरंट नाहीयेत किंवा सर्व धर्मांना ते अकोमोडेट नाही करत. तुम्ही बघताय की इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन इश्यू काय सुरू आहे किंवा तिथल्या ज्यूजवर कशा प्रकारे अत्याचार होतो. इंडियामध्ये असं नाही बघायला मिळत है ना. तर तो एक इम्पॉर्टंट फीचर आहे. दुसरा फीचर म्हणजे आपण ह्या पहिल्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत की भारताचे असे कुठले कुठले स्पेशल ठळक वैशिष्ट्य आहेत जे की इंडियाला डिफाईन करतात, ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. दुसरा टॉपिक येतो द डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, म्हणजे भारताची विविधता. भारतामध्ये कुठल्या कुठल्या विविधता आपल्याला बघायला मिळतात इंडियन सोसायटी म्हणजे समाजामध्ये, सामाजिक पर्स्पेक्टिव्ह ना. जसं की तुम्ही बघा की कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे सांस्कृतिक विविधता है ना. कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे काय बाय द वे? कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे की आपल्या भारतामध्ये असलेल्या संस्कृतीतली विविधता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर नवरात्री सुरू आहे तर गुजरातमध्ये गरबा खेळत असतील, पण बंगालमध्ये है ना की ईस्ट साइडला बंगालमध्ये तुम्हाला कम्प्लिटली वेगळं चित्र बघायला मिळेल. तिथे नवरात्रीच्या ऐवजी तिथे दुर्गा म्हणजे दुर्गा पूजा, गरबा खेळण्याऐवजी तिथे दुर्गा पूजा सुरू असेल. सेम डे कुठे पूनम सुरू असेल, कुठे गुढीपाडवा सुरू असेल, कुठे दिवाळी असेल, तर कुठे रमजान असेल. दिवस एकच असू शकतो.
इजंट इट कल्चरल डायव्हर्सिटी? आपल्या कपड्यांमधला पेहराव बघा. म्हणजे जर एकच रिलिजन आपण पकडला, फॉर एक्झाम्पल इस्लाम, तर इस्लाम ह्या धर्माला बिलॉंग करणारी म्हणजे मुस्लिम महिला बंगालमधली आणि मुस्लिम महिला गुजरातमधली, ह्या दोघींमध्ये खूप फरक आहे. म्हणजे तिचं रिलिजन सेम आहे, पण ती बंगाली कपडे घालते आणि बेंगाली लँग्वेज बोलते, पण इकडे गुजराती लँग्वेज बोलणार आणि गुजराती कपडे घालणार. म्हणजे काय की ही जी डायव्हर्सिटी आहे, म्हणजे धर्मात सुद्धा, त्याला आपण शिकणार आहोत ह्या टॉपिकमध्ये. ही खूप सुंदर अपॉर्च्युनिटी. हा सिलेबस एवढा ब्युटिफुल आहे की आपण इंडियन सोसायटीला खूप जवळनं शिकतो की त्यामध्ये कशा प्रकारच्या विविधता आहेत, कशा प्रकारची युनिटी आहे आणि कशा प्रकारचे फीचर्स आहेत. कल्चरल डायव्हर्सिटीच्या पलीकडे आपण बघायचं, किंवा कल्चरल डायव्हर्सिटीमध्ये फक्त कपडे येत नाही, फूड सुद्धा येतं, म्युझिक येते. म्हणजे आपले खाद्यपदार्थ कसे वेगळे आहेत, आपली म्युझिक कशी वेगळी आहे, नॉर्थ ईस्ट मधले काय कल्चर वेगळे आहेत, आदिवासींचं कल्चर, मेजॉरिटी म्हणजे हिंदुइझमचं कल्चर काय, हे सगळ्यांमध्ये विविधता आहे आणि आपल्याला ते शिकायला मिळणार आहे. त्याच्या पलीकडे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी म्हणजे भाषीय विविधता, भाषांमधली विविधता. म्हणजे आपण असं म्हणतो ना की एका मैलानंतर भारतातली डायलेक्ट बदलते, भाषा बदलतात. अराउंड 1600 डायलेक्ट्स आहेत इंडियामध्ये. ट्रिमेंडस डायव्हर्सिटी, राईट? इट्स टू ब्युटिफुल. द कंट्री इट सेल्फ इज टू ब्युटिफुल. की भाषा म्हणा, धर्म म्हणा, फूड बिहेवियर म्हणा, तुमचे क्लोदिंग बिहेवियर म्हणा, म्हणजे कपडे घालण्याची पद्धत, ह्यामध्ये खूप डायव्हर्सिटी आहेत. आपल्याला ह्या डायव्हर्सिटीज ह्या टॉपिक मध्ये शिकायच्या. फक्त एवढंच शिकायचं नाहीये, तर ह्या डायव्हर्सिटीचा कधी कधी प्रॉब्लेम सुद्धा इंडियाला फेस करावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही इमॅजिन करा की आपण तर म्हणतोय की आपण युनिटी इन डायव्हर्सिटी आणि एटसेट्रा एटसेट्रा, पण तुम्हाला असं खरंच वाटतंय का असं होतंय? इंडिया हा बहुधार्मिक एक नेशन आहे आणि तिथं खूप साऱ्या धर्मांना तो आश्रय देतो, पण कधी कधी इंडियामध्ये खूप सारे धर्म एकत्र राहिल्यामुळे काही वेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सला आपल्याला सामोरं जावं लागतं. जसं की तुम्ही म्हणा की धार्मिक दंगे असतील, जे आता हनुमान चालीसाचा इश्यू झाला, मस्जिदींचा भोंग्यांवरनं इश्यू झाला. हे का होत आहे? इमॅजिन करा की इंडियामध्ये जर फक्त एकच धर्म असला असता, म्हणजे हिंदुइझम असला असता, तर हे प्रॉब्लेम आपल्या समोर आले असते का? नाही. किंवा तुम्ही केरळमधला इश्यू बघा की तिथे हिंदूज किंवा ख्रिश्चन्स हे मुस्लिमांच्या अगेन्स्ट आहेत. म्हणजे जर एखाद्या देशामध्ये, एखाद्या भागामध्ये जर एकच धर्म असला असता तर हे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागले नसते. म्हणजे काय? म्हणजे भारतातली विविधता नवीन प्रॉब्लेम्सला जन्म घालतीये का? हे पण आपल्याला शिकायचं. मी आज इथे काही रिव्हील नाही करणार, काही उघडं नाही करणार आहे, किंवा आपण आज शिकणार नाही. हे फक्त मी तुम्हाला एक इंटरेस्ट जाणीव करून देतो की किती ब्युटिफुल आहे. म्हणजे विविधता ही चांगली की वाईट, ह्याचे अनालिसिस आपल्याला करायला मिळणार आहे. म्हणून मी म्हणतो ना की तुम्ही खूप चांगले ब्युरोक्रॅट व्हाल जर तुम्ही हे सगळं शिकून आणि अनालिसिस करून ते एक्झाम पास व्हाल तर, राईट? देन सेकंड टॉपिक येतं रोल ऑफ वुमेन अँड वुमेन्स ऑर्गनायझेशन्स, म्हणजे महिलांची भूमिका आणि महिलांची संघटना. आपण लहानपणापासून शिकतो ॲनी बेझंट किंवा सरोजिनी नायडू, राणी गैदिनलिव, प्रीतिलता वड्डेदार, किती कल्पना दत्त, किती महिलांचे नाव आपण लहानपणापासून शिकतो आणि त्या महिलांचा स्वातंत्र्य लढ्यामधला आपण सहभागही शिकतो. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचं कॉन्ट्रीब्युशन इन एज्युकेशन, वुमेन्स एज्युकेशन, गर्ल्स एज्युकेशन, एक्झॅक्टली तो टॉपिक आहे. फक्त ह्यामध्ये टेम्पोरली म्हणजे टाइम वाईज आपल्याला थोडं मागं पण जायचंय, थोडं आणखी जवळ पण यायचंय आणि आज ह्या विषयावर सुद्धा बोलायचंय. म्हणजे काय की आजच्या घडीला भारतीय समाजामध्ये महिलांचं काय कॉन्ट्रीब्युशन, ते मागच्या घडीला म्हणजे स्वातंत्र्य भेटण्यापूर्वी सुद्धा ते युपीएससी किंवा एमपीएससी ह्या दोन्ही एक्झाम थोडं आणखी मागं पण जाऊ शकतात. जसं की इंडिया, एन्शियंट इंडिया म्हणजे वैदिक काळात महिलांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं, किंवा यू कॅन से भक्ती मुवमेंट मधलं महिलांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं, ह्याच्यावर पण ते जाऊ शकतात. महिलांचं कॉन्ट्रीब्युशन आणि महिलांच्या ऑर्गनायझेशन्स हे आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे. आपण बघतो ना की जसं की फ्रीडम फाईट मध्ये कमला नेहरू, राईट, किंवा महात्मा गांधी आणि त्यांच्या मिसेस, सर्व काही ह्या सर्वांनी एक वुमेनला एक नवीन अपॉर्च्युनिटी दिली, एक नवीन प्लॅटफॉर्म दिला टू फाईट फॉर देअर राईट्स. आणि महिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप महत्वाचं योगदान पूर्ण केलं. असं म्हणतात, गांधीजी असं म्हणतात की बहुतेक महिला ह्या सर्वश्रेष्ठ सत्याग्रही आहेत. त्यांनी ओळखलं होतं की महिलांकडे काय काय क्वालिटीज आहेत. त्यांनी ओळखलं होतं की महिला ह्या कंपॅशनेट असतात, त्या इमोशनल असतात, त्या सत्य बोलतात, त्या प्रेमळ असतात, राईट. ह्या प्रेमापायी त्यांच्या स्वभावाचे जे एक बेसिक फाउंडेशन आहे महिलांचा जो स्वभाव, सॉफ्टनेस, राईट, त्या सॉफ्टनेसचा सत्याग्रह ह्या चळवळीत खूप महत्वाचं योगदान मिळालं. आणि त्यांनी फक्त सत्याग्रहच नाही तर व्हायलंट पद्धतीने सुद्धा
कल्पना दत्त ऑल राईट यांनी त्यांना प्रूव्ह सुद्धा केलं. तर आपण हे शिकणार आहोत की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचं काय योगदान राहिलेलं आहे. त्याचबरोबर आजच्या सोसायटीमध्ये महिलांचं काय काय योगदान आहे. आपण कोविड बघा, आता रिसेंटली कोविड मधनं आपण कुठे बाहेर पडतो आणि कोविड ह्या पिरियडमध्ये महिलांनी किती योग्य आणि महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन केलंय राईट. युपीएससी आणि एमपीएससी दोघंही ह्यावर प्रश्न विचारू शकते. लिज्जत पापड म्हणा, तोच एक नवीन टॉपिक आता मी उघडतोय बाय द वे की सुचला राईट की एसएचजीज म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स महिलांना एक रिव्होल्युशन आणली आहे इंडियामध्ये की महिलांचे बचत गट एकत्र करून सेव्हिंगची सवय लावण्याची आणि नवीन बिझनेसेस टाकून महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याची जी एक लाट आली आहे, जी एक मुवमेंट सुरू आहे, दॅट इज एम्पॉवरिंग नॉट ओनली वुमेन बट ऑल्सो दी होल सोसायटी. भारताला एम्पॉवर करण्याचा खूप मोठा रोल हा महिला करतात आजच्या घडीला एसएचजीज मधनं, एनजीओज मधनं. डोंट यू थिंक सो? तर हे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला शिकायचं आहे ह्या सेकंड सिलेबस मध्ये. तिसरा सिलेबस आहे पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज, लोकसंख्या आणि संबंधित समस्या. भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कदाचित ती भारताची लोकसंख्या व्यवस्थितरित्या मॅनेज नाही केली, त्यांना आपण एज्युकेशन, हेल्थ, स्किलिंग नाही दिलं तर ती कदाचित उद्या भारताच्याच रिसोर्सेसवर बर्डन बनवू शकते. तुम्ही हा शब्द ऐकलाय का, डेमोग्राफिक डिव्हिडंड? डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्या लाभांश. म्हणजे जेव्हा एखाद्या देशाची पॉप्युलेशन ही तरुण वयात असते, ती वर्किंग एज पॉप्युलेशन असते, तेव्हा त्या देशाला आर्थिक दृष्ट्या खूप फायदा भेटतो. आणि लकीली आज भारत देश ह्या त्या अत्यंत गोल्डन पॉइंटवर उभा आहे जिथे भारत हा जगातला सर्वात यंगेस्ट कंट्री आहे आणि जवळजवळ 2/3 म्हणजे 64% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ इंडिया हे वर्किंग एज मध्ये. पण जर ह्या पॉप्युलेशनला आपण एज्युकेशन दिलं नाही, त्यांची हेल्थ कडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांना स्किलिंग दिली नाही तर उद्या हे सगळेजण भारतावरच बर्डन बनतील. म्हणून आपल्याला पॉप्युलेशन शिकणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मोर्टॅलिटी, फर्टिलिटी, सेक्स रेशो, मायग्रेशन असे आपले टॉपिक शिकायचे जे आपण कोविडमध्ये खूप इम्पॉर्टंटली बघितलं की मायग्रेशनचा परिणाम काय असतो, त्याचे वाईट परिणाम, त्याचे चांगले परिणाम. सेक्स रेशो म्हणजे आपण हे बघतोय की इंडियामध्ये खूप साऱ्या डेव्हलप्ड स्टेट्स जसं की फॉर एक्झाम्पल पंजाब, हरियाणा इथे तुमचा सेक्स रेशो फार कमी आहे. म्हणजे महिलांचा स्त्रीभ्रूण हत्या म्हणा है ना, किंवा डावरी डेथ्स म्हणा किंवा रेप्स म्हणा, हे सगळे प्रॉब्लेम्स आपण का बघतोय आणि ते आपल्याला जवळून शिकायला मिळणार आहेत ह्या टॉपिकमध्ये. म्हणजे पॉप्युलेशन आणि त्याच्या भोवतीचे सगळे टॉपिक्स इन्क्लुडिंग मायग्रेशन, सेक्स रेशो, फर्टिलिटी, मोर्टॅलिटी अँड एव्हरीथिंग, डेमोग्राफिक डिव्हिडंड पासून सगळं काही आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायला मिळणार आहे की ज्यानं उद्या तुम्हाला एक मोठ्या लोकसंख्येला लीड करायचं आहे. जेव्हा तुम्ही डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटर असाल, डेप्टी कलेक्टर असाल किंवा डीसी किंवा त्याला आपण म्हणू की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर असाल, तुम्हाला एक लाखोंच्या संख्येमध्ये लोकांना लीड करायचंय आणि ह्या संख्येला कॅपेबल बनवायचंय की ते उद्या जाऊन भारताला सांभाळतील. तर आपल्याला हा टॉपिक शिकणं आवश्यक आहे. पॉवर्टी, गरिबी आणि डेव्हलपमेंटल इश्यूज म्हणजे दारिद्र्य राईट. म्हणजे एस्पेशली ह्यात आपण हा डायमेन्शन उघडणार आहेत की गरिबी ही आर्थिक संकल्पना आहे की ही सामाजिक संकल्पना आहे. म्हणजे गरिबीच्या मागे खरंच आर्थिक कारणच रिस्पॉन्सिबल आहेत का की सामाजिक कारण पण रिस्पॉन्सिबल आहेत. जसं की आपण फेमिनायझेशन म्हणजे फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी हा एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो की गरिबीचं महिलाकरण. म्हणजे काय की आज आपण ऑब्झर्व्ह करतोय की महिला ह्या जास्त प्रमाणात पुअर आहेत दॅन पुरुष. बिलो पॉवर्टी लाईन मध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे. असं का होतं? कारण त्यांच्याकडे रिसोर्सेस नाहीयेत, त्यांच्याकडे प्रॉपर्टी नाहीये, हेल्थ नाहीये, एज्युकेशन नाहीये, एक स्वातंत्र्य नाहीये, इंडिपेंडन्स नाहीये. त्यामुळे होतंय राईट. म्हणजे काय की त्या गरीब असण्याच्या मागे त्यांचं लिंग रिस्पॉन्सिबल आहे. सचर कमिटी 2006 मध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केलं की मुस्लिम हे बाकीच्या ऍव्हरेज पॉप्युलेशन पेक्षा जास्त गरीब आहेत. म्हणजे त्यांचा धर्म कदाचित त्याच्या मागे रिस्पॉन्सिबल आहे. शेड्यूल्ड ट्राईब आणि एससीज राईट, ह्या कम्युनिटीज सुद्धा ऍव्हरेज पॉप्युलेशन पेक्षा जास्त गरीब आहेत. म्हणजे त्यांचं धर्म किंवा त्यांचं जात किंवा त्यांची जी आदिवासी नेचर आहे ते त्याच्या मागे रिस्पॉन्सिबल आहे का? आपण हे शिकणार आहोत. आपण आणखी एक सुंदर थेअरी शिकणार आहोत की कल्चर ऑफ पॉवर्टी, ज्यामध्ये आपण शिकतो की जर एखाद्या लहान मुलाला गरिबीच्या वातावरणात वाढवलं तर पुन्हा उद्या गरीबच बनणार असतो. जसं आपण ऑब्झर्व्ह पण करतो की श्रीमंतांची मुलं पुन्हा श्रीमंतीकडे का जातात किंवा एखाद्या सक्सेसफुल बिझनेसमॅनचा मुलगा पुन्हा सक्सेसफुल बिझनेसमॅन का होतो किंवा एखाद्या गरीबाचा मुलगा, एखाद्या लेबरचा मुलगा पुन्हा लेबरमध्येच का जातो.
दॅट इज कल्चर ऑफ पॉवर्टी. म्हणजे एक संस्कृती असते आपल्या आजूबाजूची जी सोशलाइज करते की तुम्हाला पुन्हा ती गरिबीत ठेवते. म्हणजे काय, गरिबीच्या मागे फक्त आर्थिक कारण रिस्पॉन्सिबल नाहीत. म्हणजे तो एकटा नालायक आहे तो माणूस म्हणून तो गरीब आहे का? नाही, कदाचित त्याच्या मागे काहीतरी सामाजिक कारण पण रिस्पॉन्सिबल आहेत. हे इतकं सुंदर आपण आज शिकणार आहोत. आणि त्याचे काय डेव्हलपमेंटल इश्यूज आहेत, त्याचा विकासावर कसा परिणाम होतो हे आपल्याला यातून शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट येतं अर्बनायझेशन, देअर प्रॉब्लेम्स, देअर रेमेडीज. हे तर फार सोपं टॉपिक आहे. म्हणजे काय, शहरीकरण म्हणजे काय असतं पाहिजे, अर्बनायझेशन म्हणजे काय, की जेव्हा एखादी पॉप्युलेशनचा ग्रुप हा खेड्याकडनं शहरामध्ये राहायला जातो त्याला, किंवा आपलं रेसिडेन्सचं लोकेशन बदलतो, राहण्याची जागा बदलतो, म्हणजे काय की शहरीकरण झालंय. म्हणजे लोक आता खेड्यांकडनं शहराकडे गेलेत. शहरीकरण ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. ती एक नवीन ऑपॉर्च्युनिटी देते, चांगली हेल्थ, चांगलं एज्युकेशन, इंडस्ट्रीमध्ये काम, खर्च करायला पैसा है ना, फ्रीडम तर तुम्हाला, राईट, जाती व्यवस्था किंवा लिंग व्यवस्था ह्यापासून आपल्याला दूर ठेवतं. पण एका साईडनं जर आपण अर्बनायझेशन सारखी जी एक चांगली कन्सेप्ट आहे, म्हणजे शहरीकरणासारखी चांगल्या कन्सेप्टला जर चांगलं मॅनेज नाही केलं तर हे शहरीकरण हे खूप वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला जन्म घालतं. जसं की स्लम्स म्हणजे झोपडपट्टी, किंवा नागरी सुविधांचा अभाव, ज्याला आपण म्हणतो सिव्हिक अम्युनिटीची त्याला बॉटलनेक्स किंवा कमतरता, किंवा गुंडगिरी किंवा करप्शन. अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण शिकायचे की शहरीकरण म्हणजे काय, ते सगळ्या न्यूट्रल पद्धतीने आपण शिकणार, त्याचे प्रॉब्लेम्स काय आणि त्यावर सोल्युशन काय काढता येतील. कारण उद्या तुम्ही एक म्युनिसिपल कमिशनर म्हणून जेव्हा पोस्टेड असाल एखाद्या शहरी भागामध्ये, तेव्हा तुम्हाला ते शहर सांभाळायचंय. म्हणून तुम्हाला अर्बनायझेशन माहित असणं आवश्यक आहे, जे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करता येऊ शकतात ह्याची जाणीव असणं आवश्यक आहे. ऍट द सेम टाइम तो पुढचा टॉपिक येतो ग्लोबलायझेशन ऑफ इंडियन सोसायटी. म्हणजे जे काही जागतिकीकरण सुरू आहे. व्हॉट इज ग्लोबलायझेशन बाय द वे? म्हणजे काय, जागतिकीकरण जेव्हा भारतासारख्या बऱ्याचशा कंट्रीजच्या किंवा जगभरातल्या खूप साऱ्या अर्थव्यवस्था एकत्र येतात त्यांना, किंवा एकमेकांशी मिसळतात, त्याला ग्लोबलायझेशन म्हणतो, आर्थिक ग्लोबलायझेशन. पण ग्लोबलायझेशन हे एक सोशल ग्लोबलायझेशन पण असू शकतं. म्हणजे काय की जेव्हा ह्या अर्थव्यवस्था एकमेकांची अर्थव्यवस्था मिसळतात तेव्हा त्या समाजाला पण इन्फ्लुएन्स करतात. म्हणजे आज मी वेस्टर्न कपडे घालतो त्याचं कारण आहे की कदाचित है ना कॉलनायझेशनमुळे, किंवा आपण ग्लोबलाइज झालोय, राईट. आणि ग्लोबलाइज झाल्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांची मिक्स होतात, त्यांचे आचार विचारांची देवाणघेवाण होते, आणि ह्यामुळे तिथल्या फूड कल्चरवर, तिथल्या क्लोदिंग कल्चरवर, तिथल्या म्युझिकवर, तिथल्या सगळ्या प्रकारच्या कल्चरल ऍस्पेक्ट्सवर फरक पडतो. तो चांगला असेल किंवा वाईट असेल, तो फरक किंवा तो इफेक्ट आपल्याला शिकायचा आहे की ग्लोबलायझेशननं भारतीय समाजाला कशा प्रकारे अफेक्ट केलाय किंवा परिणाम केलाय, चांगला आणि वाईट दोन्हीही. आता मी तुम्हाला विचारायचं म्हणलं तर तुम्ही खूप लवकर सांगाल की भारतीय समाजामध्ये काय काय बदल झालेत वेस्टर्न किंवा ग्लोबलायझेशनमुळे. खूप सारे बदल, महिलांवरचे बदल, त्यांचे आचार विचार कपडे, पुरुषांवरचे बदल, त्यांचे आचार विचार कपडे, ह्या समाजातल्या संस्था म्हणजे राजकीय संस्था, धार्मिक संस्था है ना, आर्थिक संस्था, ह्यांवरचे परिणाम, हे सगळं काही आपल्याला शिकायला मिळणार, समाजावरचा परिणाम, राईट. देन नेक्स्ट येतो टॉपिक, तो असतो सोशल एम्पॉवरमेंटचा. सोशल एम्पॉवरमेंटला आपण मराठीत म्हणतो सामाजिक सशक्तीकरण. त्याआधी आपण बघू की सशक्तीकरण म्हणजे नेमकं काय. सशक्तीकरण म्हणजे काय की तुम्हाला सबल बनवणं, तुमची लाईफ पूर्णपणे जगण्यासाठी, म्हणजे तुम्हाला हवे असलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करणं, म्हणजे ते हेल्थ असो, एज्युकेशन असो, अपॉर्च्युनिटी असो, जॉब्स असो, एव्हरीथिंग, जेव्हा किंवा अधिकार असो, ह्या सगळ्यांची पूर्तता करणं म्हणजे सशक्तीकरण करणं. आणि हा जो सोशल एम्पॉवरमेंट टॉपिक आहे ह्यामध्ये आपण नेमकं शिकणार काय तर ज्या भारतीय समाजामधल्या जे पीडित घटक आहेत, त्याला आपण व्हलनरेबल सेक्शन्स म्हणतो, त्या पीडित घटकांना कसं आपल्याला सशक्त करता येईल, त्यांना कसं एम्पॉवर करता येईल. तुम्हाला माहितीये का की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणजे स्वतः हातानं नाली साफ करणं, ह्याला आपण मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणतो. ह्या मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगच्या व्यवसायात किंवा ह्या ज्या जॉबमध्ये 98% अजूनही शेड्यूल कास्ट ही काम करते. अराउंड 20 मिलियन चाइल्ड लेबर आहे आपल्याकडे. डावरी ही एकदम है ना की सरळ सरळ व्यवस्था आहे की त्याच्याशिवाय ते लग्न होतच नाहीयेत. मुस्लिम त्यांचं गरिबीचं प्रमाण, ट्रायबल्स त्यांच्या जंगलांवरचा, त्यांच्या रिसोर्सेसवरचा अधिकार,
हे आपल्याला शिकायला मिळणार आहे, कारण जे व्हलनरेबल सेक्शन्स आहेत ना, जे पीडित घटक आहेत, तुम्हाला एक कन्सेप्ट माहित असेल कदाचित, गांधीजीच तलिस्मान नावाचं एक जस्ट गुगल इट, तुम्हाला एक खूप सुंदर पॉइंट तिथे बघायला मिळेल की जेव्हा जेव्हा तुम्हाला डोक्यात असं काही कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन तयार होईल की मी अशा वेळी काय निर्णय घेऊ, तेव्हा गांधीजी सांगतात की त्या लाईन मध्ये, म्हणजे पीडितांच्या लाईनमध्ये जो सगळ्यात शेवटी उभा आहे, जर त्याच्यापर्यंत तो जर फायदा पोहोचत असेल तर तो डिसिजन तुम्ही घ्यावा. तलिस्मान म्हणजे आपण काय शिकतोय की समाजातल्या सर्व पीडित घटकांना एम्पावर कसं करायचंय आपण इथे आज शिकणार आहोत, किंवा आपल्या या सिलेबसमध्ये शिकायला मिळण्याची एक ऑपॉर्च्युनिटी एमपीएससीने दिलेली आहे. सोशल एम्पॉवरमेंट मध्ये आपण पीडित घटकांना शिकणार आहोत. कम्युनलिझम म्हणजे जातीवाद आणि जातीयवाद ह्यामध्ये खूप फरक आहे. जातीवाद म्हणजे कास्टिझम आणि कम्युनलिझम म्हणजे जातीयवाद. म्हणजे काय, जेव्हा दोन ग्रुप एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात, त्यांचे इंटरेस्ट जेव्हा वेगळे असतात आणि त्यामध्ये पॉलिटिक्स इन्व्हॉल्ड असतं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण मागच्या काही वर्षांपासून बघतोय की कसं कम्युनल राईट्स किंवा जातीयवादी दंगे भारतामध्ये वाढत चाललेत. इंडियामध्ये इंटॉलरन्स वाढतंय असं आपण नेहमी ऐकतो. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हिंदू एकमेकांच्या विरुद्ध उभा आहेत आणि समाज पूर्णपणे डिस्टर्ब स्थितीमध्ये आहे. ह्या कम्युनलिझमचा रेफरन्स आपल्याला घेऊन शिकायचं की हे कम्युनल व्हायलन्स कसं कमी करता येईल आणि भारतामध्ये शांतता, सुव्यवस्था, एक बंधुभाव कसा वाढवता येईल, हा तो टॉपिक आहे कम्युनलिझम. पुढचा टॉपिक येतो रिजनलिझम. रिजनलिझम म्हणजे प्रादेशिकता. जेव्हा एखादा रिजन म्हणजे एखादा प्रदेश आपल्या स्वतःच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याला प्रादेशिकता म्हणतात. पण कधी कधी ह्या मागण्या ह्या निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये किंवा व्हायलंट फॉर्मॅटमध्ये, किंवा व्हायलंट म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू की एका विचित्र पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो निगेटिव्ह रिजनलिझम तयार होतो. बाय द वे, रिजनलिझम म्हणजे प्रादेशिकता ही एक निगेटिव्ह कन्सेप्ट नाही. ती का नाही आपण हे शिकणार आहोत त्या सिलेबसमध्ये. का, सिंपल सांगायचं म्हणजे की जर एखादा रिजन आपल्या हक्काची मागणी मागत असेल आणि त्या हक्काच्या मागणीमुळे जर त्या रिजनमध्ये डेव्हलपमेंट येणार असेल तर तो रिजनलिझम हा निगेटिव्ह नाही. पण तुम्ही हिंसक पद्धतीने म्हणा किंवा देशापासून वेगळे होण्याच्या गप्पा मारत असाल तर तो रिजनलिझम हा निगेटिव्ह आहे. तेलंगणा है ना, पॉझिटिव्ह की त्यांनी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी बाजूला पडले, एक वेगळा स्टेट बनवला, ओके. पण जर तुम्ही खलिस्तान बद्दल बोलाल तर दॅट इज निगेटिव्ह रिजनलिझम. म्हणजे काय, प्रादेशिकताला आपल्याला दोन्ही साईडने शिकायची ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्याच्यानंतर लास्ट सिलेबस आहे तो सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. हा फार सोपा आहे. धर्मनिरपेक्षता बाय द वे, जो पहिला टॉपिक आपण बघितला ना की सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, म्हणजे भारताच्या समाजामधले काही विशिष्ट ठळक वैशिष्ट्य कुठली, त्यातला एक हा येऊ शकतो. म्हणजे काय की सेक्युलरिझम ही भारतीय ओरिजिनची संकल्पना नाहीये. येस, ऑफकोर्स मी त्याला अग्री करतो, पण वेस्टर्न सेक्युलरिझम हे भारतीय सेक्युलरिझम पेक्षा वेगळं आहे. वेस्टमध्ये धर्मसंस्था आणि राजकीय संस्था म्हणजे द स्टेट आणि रिलिजन ह्याच्यामध्ये कम्प्लीट सेपरेशन आहे. पण इंडियामध्ये ते एकमेकांशी हेल्दीली इंटरॅक्ट करतात. म्हणजे भारतामध्ये जर गव्हर्नमेंट है ना, की भारतात गव्हर्नमेंटसाठी सेक्युलरिझमचा अर्थ काय, तर सर्व धर्मांना इक्वल ट्रीटमेंट देणं. वेस्टमध्ये धर्मापासून वेगळे राहणं म्हणजे सेक्युलरिझम, पण इंडियामध्ये सर्व धर्मांना इक्वल ट्रीटमेंट देणं असे नेहरू म्हणतात. जसं की फॉर एक्झाम्पल, इंडियन गव्हर्नमेंट जर हज यात्रेला हेल्प करत असेल, आर्थिक मदत देत असेल, सबसिडी देत असेल, तर अमरनाथच्या यात्रांना सुद्धा ते सेक्युरिटी प्रोव्हाइड करतं. राईट, दिस इज इंडियन सेक्युलरिझम, जे आपण इथे शिकायला आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. सेक्युलरिझमचे फायदे, तोटे, व्हॉट एव्हर, त्याचे अनालिसिस आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स आपण शिकू. तर एकंदरीत हा असा प्रकारचा सिलेबस आहे की जो सेक्युलरिझम मध्ये येऊन थांबतो. जसं की सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, त्याची डायव्हर्सिटी असेल, त्यानंतर तुम्ही वुमेन्स अँड वुमेन्स ऑर्गनायझेशन त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल, त्यानंतर पॉप्युलेशनचे टॉपिक असेल, राईट, त्यानंतर पॉवर्टी असेल, अर्बनायझेशन असेल, त्यानंतर ग्लोबलायझेशन आणि त्याचे समाजावरचे परिणाम और त्याच्या भारतीय समाजावरचे परिणाम, आणि त्यानंतर सोशल एम्पॉवरमेंट म्हणजे भारतातल्या दलित पीडित घटकांना आपण जवळून शिकणार आहोत. राईट, एकंदरीत तुम्हाला हा सिलेबस बघता वाटतंय कसं, म्हणजे ह्यात नवीन काय, म्हणजे अर्बनायझेशन म्हणा किंवा दलित घटक म्हणा किंवा पीडित घटक म्हणा किंवा पॉवर्टी म्हणा, गरिबी, या सर्व कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत. आणि त्या माहिती असलेल्या कन्सेप्टवर तुम्हाला फक्त लिहायचं आहे, 2 शब्द जास्त लिहायचे.
जे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह आधी बघत त्याला फक्त सब्जेक्टिव्हिटी मध्ये जायचंय. आणि अत्यंत सोपं आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर एक नवीन टॉपिक आणतोय की हे किती सोपं असतं. भारतात युपीएससीच्या काही महत्वाच्या किंवा ज्या ओरिजिनल क्वेश्चन पेपर्स मधनं काही तुमच्या समोर मी प्रश्न आणतोय की ते बघा की किती खरंच हा टॉपिक सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ह्या प्रश्नाला एकदा नीट बघा. असे मी काही महत्वाचे प्रश्न आणलेत की जे, आणि मी मुद्दाम सोपे नाही आणलेत, हे तुम्ही स्वतः सगळे पेपर्स मागच्या 2013 पासून युपीएससीचे चेक करा. सगळ्या प्रश्नात तुम्हाला थोडं थोडं का होईना लिहिता येतं. आता ह्या थोडं थोडंला पूर्ण कसं करायचंय ह्याच्यासाठी आम्ही अवेलेबल आहोत. राईट, आम्ही तुम्हाला सर्व काही कंटेंट देऊ, तुम्हाला शिकवू की तुमचे विचार करण्याची पद्धत कशी हवी, तुम्ही हे कसं प्रकारे लिहावं, कसं आन्सर रायटिंग करावं, कसं इंट्रोड्यूस करावं, बॉडीमध्ये काय आलं पाहिजे, प्रत्येक शब्द जोडून एक लाईन कशी बनते आणि लाईन जोडून एक आन्सर कसं बनतं, ह्या प्रत्येकाची बारीक ट्रेनिंग तुम्हाला आम्ही जवळून देऊ. डोंट वरी अबाउट दॅट की ह्याच्याबद्दल मी लिहू कसं, पण तुम्ही फक्त एवढं बघा की तुम्हाला जमेल का. बघा आता, हाऊ डू इंडियन डिबेट्स ऑन सेक्युलरिझम डिफर फ्रॉम द डिबेट्स इन द वेस्ट. जसं की आपण आत्ताच बोललो की वेस्टर्न सेक्युलरिझम हे इंडियन सेक्युलरिझम पासून कसं वेगळं आहे, हे तुम्हाला एक ते 2 पानामध्ये लिहायचंय. 4 5 पॉईंट भेटले बस झालं. आणि ते एकदा जेव्हा तुम्ही सेक्युलरिझम हा टॉपिक शिकाल तेव्हा तुम्हाला ते आणखी छान प्रकारे लिहिता येईल. तुम्हाला आजही माहितीये, तुम्ही अभ्यास सुरू केलेला असो वा नसो, तुम्हाला माहितीये की सेक्युलरिझम म्हणजे काय, वेस्ट पासून ते कसं वेगळं हेही तुम्ही शाळेत शिकलेला, फक्त ते आपल्याला लिहायचंय. ह्यात काय अवघड आहे. दुसरा बघा, डिस्कस दी व्हेरियस सोशल प्रॉब्लेम्स विच ओरिजिनेटेड आउट ऑफ द स्पीडी प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया. इंडिया अर्बनाइज झालाय आज. 31% अर्बनायझेशन इंडियामध्ये, आणि 2050 पर्यंत ते 50% अर्बनायझेशन असेल इंडियामध्ये असं आपण प्रेडिक्ट करतोय. हे खूप फास्ट चाललंय. एस्पेशली आफ्टर इंडिपेंडन्स आपण खूप लवकर अर्बनाइज झालो, आणि ह्या अर्बनायझेशनला आपण चांगल्या प्रकारे मॅनेज नाही करू शकलो, म्हणून इंडियामध्ये अर्बनायझेशनचे काही निगेटिव्ह परिणाम आपल्याला बघायला मिळतात. स्लम्स असेल, गुंडागिरी असेल, किंवा सिव्हिक अम्युनिटीज लोकांपर्यंत पोहोचल्या नसतील, हेल्थ एज्युकेशन सारख्या व्यवस्था लोकांपर्यंत नाही पोहोचल्या, पोल्युशन, ट्रॅफिकचं कंजेशन, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला आपण आज फेस करतोय. एस्पेशली काही मेट्रो जसं की पुणे, मुंबई, दिल्ली आणि एटसेट्रा. झोपडपट्टी, स्लम्स, म्हणजे मुंबई सारख्या मोठ्या शहरात, म्हणजे मुंबईच्या टोटल पॉप्युलेशन पैकी 45% पॉप्युलेशन ह्या स्लम्स मध्ये राहते. तर तुम्ही विचार करा की द क्वालिटी ऑफ लाईफ, द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ही त्यांची कशी असेल. मग हा प्रॉब्लेम आहे की नाही. सिंपल, म्हणजे कुठले प्रॉब्लेम्स तयार झालेत आणि त्यावर सोल्युशन विचारले नाहीयेत, पण आपण 1-2 लिहू शकतो. म्हणजे कुठले प्रॉब्लेम्स तयार झालेत अर्बनायझेशनमुळे, शहरीकरणामुळे. ह्यात अवघड काय, हे जर मी तुम्हाला सांगितलं जरी नसतं तरी तुम्हाला ते लिहिता आलं असतं. तिसरं, डिस्कस द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन वुमेन इन इंडिया. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही लिहायचे. राईट, म्हणजे आपण बघतो ना की ग्लोबलायझेशनचा भारतीय समाजावरचा परिणाम, हा जो सिलेबस टॉपिक आहे त्यातला त्यांनी वुमेन हा टॉपिक उचललाय की वुमेन म्हणजे महिलांवरचा काय परिणाम आहे ग्लोबलायझेशनचा. एकतर आपण एका साईडला बघतोय की महिला आज ग्लोबलायझेशनमुळे बाहेर काम करायला लागल्यात, त्यांना नवीन जॉब्स मिळतात, है ना, चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. आयटी कंपनी असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, ह्या सगळ्या एरियामध्ये ते काम करतात. तो एक चांगला आस्पेक्ट म्हणू आपण की येस, ग्लोबलायझेशनमुळे महिलांचं आर्थिक सशक्तीकरण झालंय, है ना, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट, ते फायनान्शियली इंडिपेंडंट बनल्यात, त्यांचे डिसिजन्स घ्यायला काही प्रमाणात तयार आहेत. मी काही प्रमाणात का वापरतोय, कारण मला निगेटिव्ह साईड सुरू करायची आहे. म्हणजे काय, तुम्हाला माहिती का की 2000 काही वर्षांपूर्वी, आकडे न सांगता, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 3रा व्हर्जन मध्ये सांगितलं होतं की भारतात ज्या महिला कमवतात त्यापैकी 89% महिलांना स्वतःचा पगार खर्च करण्यात स्वतंत्र नसतं. म्हणजे त्यांचा पगार त्यांना त्यांच्या नवऱ्याला किंवा त्यांच्या सासूला किंवा सासऱ्याला विचारून खर्च करावा लागतो. ग्लोबलायझेशनचा परिणाम चांगला की वाईट ह्याच्यावर टॉपिक सुरू आहे. राईट, म्हणजे एका साईडला आपण बघतोय की जॉब्स तर मिळतात, पण ते ज्या जागेवर काम करायला जातात तिथे सेक्शुअल हॅरॅसमेंट सुरू आहे, तिथे इमोशनल हॅरॅसमेंट सुरू आहे, तिथे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे 70% सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस, म्हणजे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या हॅरॅसमेंट अजूनही रिपोर्ट होत नाहीत. निर्भयासारख्या केस म्हणा, अशा खूप साऱ्या केसेस घडतात की ज्यांना वुमेनच्या सेफ्टी सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स आलेत. राईट, म्हणजे काय की आजही म्हणजे भारतीय समाजामधल्या खूप साऱ्या लोकांचे ऍटिट्यूड्स बदललेले नाहीयेत. पुरुष सत्ताक पद्धती आजही डॉमिनंट आहे भारतामध्ये, आणि त्याचे हे प्रॉब्लेम्स. ग्लोबलाइज झालोय आपण खरे, पण पूर्णपणे नाही. राईट, म्हणून त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट विचारले की काय फायदे आहेत, काय तोटे आहेत. सोपं लिहायला.
डिस्पाइट इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हेरियस प्रोग्राम्स फॉर एरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी, म्हणजे गरिबी निर्मूलनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स असून सुद्धा आजही इंडियामध्ये गरिबी आहे. बस एक्सप्लेन करा. आता ह्याच्यावर मी एकही शब्द न बोलता तुम्ही पूर्ण उत्तर लिहू शकता. भारतात आज गरिबी का आहे, म्हणजे काल आम्ही विद्यार्थ्यांशी बोलताना इतकं सुंदर उत्तर दिलं मुलांनी की करप्शन पासून अंधश्रद्धेपर्यंत सर्व काही त्यांनी कव्हर केलं मी न सांगता. आणि ती मुलं अशी होती की जे फर्स्ट टाइम आता एमपीएससी करायला नवीन बॅच आहे ना, की 20-21 वर्षांची मुलं आहेत आणि एकदम नवीन मुलं आहेत आणि त्यांनी कधी मला वाटत नाही की आधी एमपीएससीचा अभ्यास केला. ह्या मुलांना जर हे उत्तर लिहिता येत असतील तर तुम्ही विचार करा की अजून 1.5 वर्षानंतर तुमची लेवल किती असेल लिहिण्याची. जबरदस्त लेवल असेल तुमची जर तुम्ही हे व्यवस्थित मॅनेज कराल, कंटेंट मॅनेज कराल, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कराल, चांगल्या मेंटर्सला शोधाल, त्यांच्याकडनं गायडन्स घ्याल की आन्सर रायटिंग लिहायची कशी असते. आणि आमची टीम पूर्ण तयार आहे. आम्ही ऑलरेडी युपीएससीला म्हणजे मी स्वतः सुद्धा तिथे इन्व्हॉल्ड आहे मागच्या 3 वर्षापासून आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये. आणि माझी ती एक स्पेशल एरियाच आहे त्याच्यावर मी खूप आधीपासून काम करतो आन्सर रायटिंग. स्वतः मला युपीएससीच्या मेन्सची पूर्णपणे एक्सपिरियन्स आहे आणि मी स्वतः अजूनही ऍस्पिरंट आहे, मी त्या प्रोसेसमध्ये आहे. आमच्यासारखी पूर्ण टीम रेडी आहे तुम्हाला ह्या आन्सर रायटिंगला हेल्प करायला. फक्त तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशन्सला ऑर्गनाइज करायचंय, लिहायचंय. लुक ॲट दिस नाउ, एम्पॉवरिंग वुमेन इज द की टू कंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे आपण जर महिलांना एम्पॉवर केलं तर पॉप्युलेशन कंट्रोल होऊ शकते का? हो, होऊ शकते. कशी? सिंपल, की त्यांना आपण हेल्थ देऊ, त्यांना एज्युकेशन देऊ, त्यांना कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरायची जाणीव तयार होईल, त्यांना अवेअरनेस तयार होईल की त्यांचे अधिकार काय, त्यांनी कशा प्रकारे कुठं वागावं, चाइल्ड मॅरेज करावं का नाही करावं का, मुलांना जन्म कधी घालावा आणि एव्हरीथिंग, किती मुलांना जन्म घालावा हे सुद्धा. म्हणजे आपण त्यांना जर एम्पॉवर केलं इकॉनॉमिकली, फायनान्शियली आणि पॉलिटिकली, ह्या तिन्ही म्हणजे इकॉनॉमिक, सोशल आणि पॉलिटिकल एम्पॉवरमेंट मधून आपण त्यांना एक बेटर डिसिजन मेकर बनवू शकतो. त्यांना स्वतःचा एक व्हॉइस देऊ शकतो ज्यानं ते त्यांच्या पुढच्या पिढीचा विचार करतील आणि पॉप्युलेशनला कंट्रोलमध्ये ठेवतील. फक्त ह्याला थोडं आपण उत्तर देताना अजून मोठं करून लिहायचंय की जे 2 पान व्यवस्थित सफिशियंटली असेल. जो कंटेंटचा पार्ट आहे तो आपण शिकू लेक्चरमध्ये. पण मला सांगायचंय की हे प्रश्न बघा किती सोपे आहेत. म्हणजे जर महिलांना जर आपण एम्पॉवर करत असतो तर पॉप्युलेशन कंट्रोल होऊ शकते का? राईट. वाय द ट्रायबल्स इन इंडिया आर रेफर्ड ॲज शेड्यूल्ड ट्राईब्स. त्यांना शेड्यूल्ड ट्राईब्स का म्हणतात? आणि गव्हर्नमेंटनं त्या भारतीय राज्यघटनेत, कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी काय काय प्रोव्हिजन्स करून ठेवल्यात. राईट. तर शेड्यूल ट्राईबला असं ट्राईब्स का म्हणतात? कारण त्या शेड्यूल मध्ये लिस्टेड आहेत वगैरे. तुम्ही थेरीमध्ये शिकणार आहात आर्टिकल 342, 340, 366 सगळं काही शिकणार आहात. त्यावेळेस तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. आणि आजही काही लोकांना हे पण सांगता येईल की हे आपण ट्राईब्ससाठी काय काय करतोय. जसं की त्यांना रिझर्वेशन दिलेत 330, 332, 335, एव्हरीथिंग. असे खूप सारे, जसं की नवीन कायदे आहेत, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006 असेल किंवा अॅट्रॉसिटीज ऍक्ट असेल किंवा ट्रायफेड नावाची इन्स्टिट्यूशन असेल की जी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना जगभरात, भारतभरात विकते. आणि असं भरपूर काही. राईट. तर हा प्रश्न पण फार ऍक्च्युअल आणि सोपा आहे की शेड्यूल्ड ट्राईब्स ह्याचा सोर्स आहे सोशल एम्पॉवरमेंट म्हणजे सामाजिक सशक्तीकरण. Then COVID-19 pandemic accelerated the class inequalities and poverty in India. Comment on this. कोविडनं कशा प्रकारे आर्थिक दरी निर्माण केली आहे आणि गरिबीला चालना दिली आहे. ह्यात तुम्ही सुद्धा स्वतः ऑब्झर्व केलंय की जे ऑलरेडी रस्त्यावर काम करायचे, ज्यांचे छोटे छोटे दुकानं होती, ज्यांचे छोटे छोटे बिझनेसेस होते, जे कामगार होते, ज्या बिझनेसचे मॉडेल्स किंवा जे प्रकारचे सेक्टर्स कोविडमध्ये बंद पडले त्यांना, त्या कामगारांना जॉब्स वरनं काढण्यात आलं. आणि जर त्यांचे जॉब गेलेत, त्यांची काय म्हणतात त्याला की मेन जो इन्कम सोर्स जर तो गेला, तर तुम्हाला असं वाटत नाही का ती पॉवर्टीमध्ये गेले असतील? म्हणजे एका साईडला आपण बघितलं की ज्यांचे ऑलरेडी पगार जबरदस्त आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आयटी सेक्टर की जे मिनिमम 15 लाखांनी सुरुवात होतं, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख, त्यांना वर्क फ्रॉम होम सुरू होतं. म्हणजे एका साईडला त्यांची पूर्ण सेव्हिंग सुरू, वरून पगार पण सुरू. आणि दुसऱ्या साईडला त्या बिचारे ज्यांची पगार ऑलरेडी कमी, त्यांना कामावरून काढण्यात आलं, त्यांची सगळी सेव्हिंग संपली, ते गरिबीत ढकलले गेले. ऍडिशनली कोविडमध्ये ज्या घरातल्या कमवत्या माणसांचे मृत्यू झाले, मग त्या फॅमिलीने अशा वेळेस काय करायचं? ती ऑफकोर्स गरिबीमध्ये गेले असणार. म्हणजे अशा प्रकारचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत, तुम्ही समाजामध्ये जे बघितलंय, तुम्हाला तेच तर लिहायचं आहे. म्हणजे कोविडनं कशा प्रकारे गरिबी आणि आर्थिक विषमता ह्याला भर घातली आहे, हा लेटेस्ट प्रश्न आहे. आता ह्यात वेगळं काय शिकायचं है ना? ह्यात काय नवीन टॉपिक आहेत की तुम्हाला जे शिकवावं लागतील? गरिबी तुम्हाला काय शिकवावं लागेल? आर्थिक विषमता, दरी, हे तुम्हाला काय शिकवायची गरज आहे? किंवा अर्बनायझेशन म्हणजे काय, हे काय शिकवायची गरज आहे? शिकवायची फक्त एवढीच गरज आहे की आन्सर्स लिहायचे कसे.
त्याला फ्रेम कसं करायचं, त्यामध्ये एक ऑर्गॅनिक लिंक कशी हवी, त्याला वाचताना सुंदर कसं हवं आहे ना, त्यामध्ये डाटा फॅक्ट्स कुठे कुठे टाकावेत. आणि ऍडिशनली जर तुम्ही एमपीएससीचा ऑलरेडी अभ्यास करतायत तर तुम्ही फॅक्च्युअली खूप स्ट्रॉंग असता. म्हणजे तुमच्याकडे खूप सारा डाटा अवेलेबल असतो, शेड्यूल ट्राईब कुठं किती काय नाव आहेत सगळं काही, गरिबी किती आहे, सेक्स रेशो काय आहे, सगळं काही तुमच्याकडे पाठ असतं, फक्त तुम्हाला ते लिहायचं असतं. युपीएससीच्या मुलांचा प्रॉब्लेम हा असतो की ते अनालिसिस करतात पण त्यांच्याकडे डाटा आणि फॅक्ट्स नसतो. तिथे तुम्हाला जास्त मार्जिन आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या अनालिसिसमध्ये तुमचं आधीचं नॉलेज म्हणजे फॅक्च्युअल नॉलेज जर वापरलं तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स तिथे ऍडिशनल मार्क्स म्हणजे तुम्ही युपीएससीच्या मुलांना सुद्धा बीट करू शकता. हेच तर म्हणायचंय की तुम्ही अत्यंत सुंदर पॉइंटर आहात, तुम्हाला खूप जास्त फायदा आहे ह्या युपीएससी सारखा म्हणजे एमपीएससीचं मेन्स हे जे सब्जेक्टिव्ह झालं त्याचा खूप जास्त फायदा ह्या एमपीएससीच्या मुलांना होणार आहे. म्हणून तुम्ही अजिबात घाबरू नका की युपीएससीच्या मुलांचं कॉम्पिटिशन तयार होईल, नाही होणार. कारण तुम्ही ऑलरेडी त्यांच्या एक स्टेप पुढे गेलात, फक्त तुम्हाला आन्सर रायटिंग शिकायची. आय एम ओके राईट नाव. आणखी एक सिंपल की सेक्स रेशो ट्राईब्स मध्ये काय जास्त आहे दॅन शेड्यूल कास्ट. इंटरेस्टिंग प्रश्न राईट. आता मी हा प्रश्न विचारला आणि मला अपेक्षित पण नव्हतं की मुलांना ह्याचं उत्तर येऊ शकतं, पण पहिल्याच मुलांना ज्यांना हात वर केला त्यांनाच उत्तर दिलं की तिथे स्त्री भ्रूण हत्या होत नाही. म्हणजेच काय की तिथे मातृसत्ताक पद्धती आहे किंवा पितृसत्ताक पद्धतीचं डॉमिनन्स नाही. जे आपण भारतीय समाजात म्हणजे एक जनरली बघतो की जी पुरुष सत्ताक पद्धती आहे ती कशा प्रकारे भारतीय समाजामध्ये निगेटिव्ह परिणाम करते. डावरी असेल किंवा हुंडा बळी असेल, मॅरिटल रेप्स असतील, हॅरॅसमेंट असेल किंवा स्त्रीभ्रूण हत्या असतील, हे सगळ्यांमागे परिणाम किंवा सगळ्यांमागे कारणीभूत आहे पितृसत्ताक पद्धती जी आपल्याला ट्राईब्स मध्ये बघायला मिळत नाही. आणि म्हणून तर तिथला सेक्स रेशो चांगला आहे राईट. हे आपल्याला शिकायला मिळणार आहे किंवा लिहायला मिळणार आहे आणि तुम्हाला ते माहिती आहे ऑलरेडी. म्हणजे दॅट वॉज अनएक्सपेक्टेड की त्या क्लासमधनं त्या 200-250 मुलांच्या क्लासमधनं मला हे सगळे उत्तर इतकं सुंदर पद्धती, मला त्यांना काही सांगायची गरजच पडत नव्हती. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की जे आज हा व्हिडिओ बघतात त्यांनाही सगळं काही माहिती आहे राईट. नाउ सिंपल जॉइंट फॅमिली की लाईफ सायकल ऑफ जॉइंट फॅमिली डिपेंड्स ऑन द इकॉनॉमिक फॅक्टर्स रादर दॅन द सोशल व्हॅल्यूज. म्हणजे काही आर्थिक कारण रिस्पॉन्सिबल आहेत का जॉइंट फॅमिलीच्या मागे दॅन इकॉनॉमिक राईट दॅन द सोशल व्हॅल्यूज. जॉइंट फॅमिली म्हणजे काय की जी फॅमिली एकत्र पद्धतीने राहते, एकत्रित कुटुंब. न्यूक्लिअर म्हणजे काय की जे सेपरेट छोटंसं कुटुंब आहे. म्हणजे जर तुम्ही आज समजा शहरात गेले असाल एमपीएससी यूपीएससी अभ्यास करायला किंवा जॉबसाठी किंवा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीसाठी आणि तुम्ही जर लग्न करून सेटल झाले दॅट बिकेम युअर न्यूक्लिअर फॅमिली आणि तुमची आणखी एक न्यूक्लिअर फॅमिली घरी तिकडे गावाकडे. मग एक न्यूक्लिअर म्हणजे जॉईंट आधी तुमची जॉईंट फॅमिली होती मग ती न्यूक्लिअर बनली. का बनली? कारण इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीमुळे तुम्हाला काम धंदे तुमचे जॉब्स तुमचे बिझनेसेस सांभाळायला तुम्हाला तुमचे घर सोडून गाव सोडून जावं लागलं. मग काय झालं की तुमच्या घरामध्ये लहान मुलांचा जन्म झाला. म्हणजे तुम्ही आता बाहेर निघला फॅमिलीत ना, शिक्षण घेतलं, जॉब घेतला, लग्न केलं, मुलं झाली. आता त्या मुलांना सांभाळायला कोण? तुम्ही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही, आया किंवा बाई, किंवा ठेवला जरी तेवढा पगार कधी कधी काही फॅमिलीजकडे नसतो की त्यांचे 10-15 हजार रुपये महिना ते त्यांना अफोर्ड करतील की ती एक आया ठेवतील, बाई ठेवतील. अशा वेळेस काय होतं की पुन्हा आपण आई वडिलांना गावाकडनं बोलून घेतो आणि इथं राहायला देतो की तुम्ही इथे राहा, आम्ही ऍज अ वी आर वर्किंग कपल, आम्ही दोघेही बाहेर काम करतो, तर आमच्या मुलांना प्लीज सांभाळा. म्हणजे काय होतंय की आधी ती जॉईंट फॅमिली होती ती न्यूक्लिअर बनली, ती पुन्हा जॉईंट बनली. आर्थिक कारण हे त्याला समजून सांगायचंय फक्त की कसं है ना, हे खरंच आहे का असं किंवा नाहीये का. तर लाईफ सायकल म्हणजे जॉईंट टू न्यूक्लिअर टू पुन्हा जॉईंट. द लाईफ सायकल ऑफ जॉईंट फॅमिली डिपेंड्स ऑन द इकॉनॉमिक फॅक्टर्स. म्हणजे आर्थिक कारण त्यामागे रिस्पॉन्सिबल दॅन सोशल व्हॅल्यूज. आता ह्या सगळ्या टॉपिक मध्ये जॉईंट फॅमिली असो, शेड्यूल ट्राईब्स सेक्स रेशो असो, पॅन्डेमिक मुळे पॉवर्टी असो, किंवा शेड्यूल ट्राईब्स यांना का म्हणतात, किंवा वुमेन एम्पॉवरमेंटमुळे पॉप्युलेशन ग्रोथवर कसा परिणाम होईल, किंवा गरिबीची प्रोग्राम असून सुद्धा लोकांपर्यंत त्या स्कीम्स का पोहोचत नाहीयेत, किंवा अजून गरिबी का आहे, ह्यावर तुम्हाला नव्यानं काय शिकवायचं पाहिजे. म्हणून हा टॉपिक अत्यंत सोपा आणि लिहिण्याजोगा आहे. हा खूप हेल्दी प्रकारे किंवा खूप सुंदर प्रकारे लिहिता येऊ शकतो. फक्त जर थोडं त्यात प्रिपरेशन ऍड केलं तर आपण त्याला काय म्हणू की अभ्यास कशा करायचा ह्या प्रिपरेशन जर त्याला नीट फ्रेमआउट केलं तर आपल्याला ते खूप सुंदर प्रकारे डिस्कस करता येतं, लिहिता येतं. आता आपण पुढच्या फेजमध्ये एंट्री करू की मग त्याला प्रिपेअर कसं करायचं. दिस इज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. नाउ लेट्स स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. मी ह्या स्ट्रॅटेजीला
5 स्टेजमध्ये डिवाइड केलंय. म्हणजे प्रिपरेशन हे एका स्टेज पासून दुसऱ्या स्टेज पर्यंत जावं, ते ऑर्गॅनिकली म्हणजे सुंदर स्वरूपात ते फ्लो व्हावं, अशा प्रकारचे 5 स्ट्रॅटेजीज आहेत, 5 त्याच्या लेयर्स आहेत. त्याची पहिली लेअर येते की सिलेबसला मास्टर करणं. म्हणजे काय की जो सिलेबस अजून आलेला नाहीये, आपण त्याची वाट बघू, पण जेव्हा येईल तेव्हा तो सिलेबस व्यवस्थित बघणं, सिलेबसमध्ये काय काय आहे ह्याची मायन्यूट डिटेलिंग असणं आणि ते तुमच्या डोक्यात फिट असणं की माझ्या सिलेबसमध्ये काय. दुसरा की मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं. म्हणजे ते तुम्ही शिकायला पाहिजे की काय काय युपीएससीनं किंवा एमपीएससीनं मागे ह्या टॉपिक्सवर विचारलेत. अनफॉर्च्युनेटली ही पहिली बॅच असणार आहे, म्हणून आपण युपीएससीचा रेफरन्स घेऊ की युपीएससी ह्या टॉपिक्सवर काय काय प्रश्न विचारतात, जसं आपण आता सॅम्पल बघितले. तिसरा कंटेंट बिल्डिंग, म्हणजे वाचायचं कुठून आणि नोट्स कधी काढायच्या. नंतर आन्सर रायटिंग कशी आणि केव्हा सुरू करायची. आणि व्हॅल्यू एडिशन. म्हणजे कसं जायचं तुम्हाला, फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस बघणे, क्वेश्चन पेपर बघणे, वाचणे, तुमचे रेफरन्स, तुमचे संदर्भ ग्रंथ वाचणे, मग आन्सर रायटिंग करणे आणि त्यात व्हॅल्यू एडिशन करणे. असं तुम्हाला सिम्पल जायचंय. आपण त्यावर डिटेलमध्ये बोलू. पहिला सिलेबस अँड मास्टरिंग अँड कस्टमायझिंग इट. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे सिलेबसला नीट ऑब्झर्व करणे, बघणे, पाठ करणे, तो मास्टर करणे. आणि कस्टमाइज करणे म्हणजे काय की एकमेकांची लिंक करणे. तुम्हाला आठवतंय का मगाशी एक प्रश्न आला होता की जर आपण वुमेन एम्पॉवरमेंट केली तर पॉप्युलेशन कशी कंट्रोल होऊ शकते. म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट हा टॉपिक आहे सोशल एम्पॉवरमेंट मधला, आणि पॉप्युलेशन हा टॉपिक आहे सेपरेट पॉप्युलेशनचा. त्यांनी 2 सेपरेट टॉपिकला एकत्र करून एक प्रश्न विचारला, कस्टमाइज केलं. म्हणजे आपण पण कसं करू की दोघांना एकत्र करायचं, 2-3 सिलेबस जोडायचे. म्हणजे ग्लोबलायझेशन आणि पॉवर्टीला जोडलं है ना, किंवा ग्लोबलायझेशन आणि अर्बनायझेशनची लिंक केली की ग्लोबलायझेशन अर्बनायझेशनवर कसा परिणाम झाला किंवा शहरीकरणावर कसा परिणाम झालाय. म्हणजे हे आपण पुढची स्टेज, जेव्हा तुम्ही आणखी थोडं मास्टर व्हाल तेव्हा थोडं आणखी नेक्स्ट स्टेजमध्ये आपण शिकू की कस्टमाइज कसं करायचं, सिलेबसला एकमेकांशी जोडायचं आहे कसं, राईट. मग इथे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स की जो खूप इम्पॉर्टंट सोर्स असणार आहे की तुम्हाला मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधनं ह्या आयोगांचे कशा प्रकारचे क्वेश्चनची स्ट्रॅटेजी असते, लिंक असते, त्यांची लँग्वेज कशी असते ते तुम्हाला शिकायला मिळेल आणि तसंच अभ्यास करायला पण हेल्प होईल. कंटेंट बिल्डिंग म्हणजे तो अभ्यास करायचा आहे कुठून, हा आता एक महत्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचा हा नेहमी प्रश्न येतोय की आम्ही आता वाचायचं तरी काय वाचायचं. सोपं आहे, फार सोपं आहे. लुक ॲट दिस. जे लोक नव्याने अभ्यास करणार त्यांना इंग्लिश प्रिफर करायचंय किंवा युपीएससीच्या हिशोबाने पण अभ्यास करायचा आहे, युपीएससी एमपीएससी दोन्ही, कारण सिलेबस तर सेम असणार. तर त्यांना फर्स्टली मोस्ट इम्पॉर्टंटली ह्या 4 एनसीआरटी, त्यातल्या त्यात ह्या 2 एनसीआरटी वाचायच्या. म्हणजे 12वीच्या 2 एनसीआरटीज. आणि थोडं आणखी जर तुम्हाला हवं असेल नॉलेज तर तुम्ही ह्या 4ही वापरा, 11वी आणि 12वीच्या 4 एनसीआरटीज है ना. किंवा ज्यांना मराठीतनं अभ्यास करायचा त्यांनी 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डचे हे 2 पुस्तक वापरायचे. आणि ह्या 2 पुस्तकातून किंवा त्या मागच्या 4 एनसीआरटी मधनं, तरीही मी आणखी सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यास करायचा त्यांना सुद्धा एकदा एनसीआरटीतून चाळा, एक ओव्हरलुक करा, म्हणजे तुम्हाला थोडं ऍडिशनल आणखी माहिती मिळेल. पण इतकं सुद्धा इनफ आहे, इंडियन सोसायटीवर उतरलेला एवढं पण इनफ आहे. कारण तुम्हाला मी ऑलरेडी प्रूव्ह केलंय किती प्रश्न किती सोपे आहेत, सिलेबसचे पॉईंट किती सोपे आहेत, त्याला सेपरेट नव्यानं अभ्यास करण्याची अजिबात गरज नाही. पण तरीही आपण एक सेफ साईड आणि चांगले मार्क मिळवत म्हणून आपण रेफरन्सेस वाचतात 11वी 12वी. तर ऍडव्हान्स लेवलला आणखी जर तुम्हाला काही पर्टिक्युलर टॉपिक्सवर कंटेंट हवा असेल, थोडा अजून स्ट्रॉंग कंटेंट है ना, अपीलिंग कंटेंट की जबरदस्त त्याला म्हणू आपण है ना, तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल जर इंग्लिश मीडियम मधून थोडं प्रिपेअर करत असाल तर काही सिलेक्टिव्ह चॅप्टर्स, 10-5 चॅप्टर्स इग्नू मधले किंवा मराठीसाठी मुक्त विद्यापीठ म्हणजे YCM चे काही सोर्सेस जे आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही ह्या पुस्तकातले हे चॅप्टर्स वाचा. जर तुम्हाला आता आणखी त्यामध्ये एक मार्केट त्याला म्हणून आपण की त्याला स्पेशलाइज करत असेल किंवा त्याला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करत असेल तर YCMU आणि इग्नू, मराठीसाठी आहे YCMU आणि यू कॅन से इग्नू है इंग्लिश मीडियमसाठी. तिसरा सोर्स आहे तो कंटेंट बिल्डिंगचा, तो येतो टॉपर्सचे बुकलेट्स. म्हणजे जे टॉपर लोक आहेत जे नॅशनल लेवलला, ते कशा प्रकारे उत्तर लिहितात आणि जर एखादं उत्तर आवडलं तर ते नोट फाडणं, त्यातून ते काढून घेणं किंवा त्याची प्रिंट मारणं, आपल्या नोटला जोडणं, म्हणजे कंटेंट बिल्ड करतोय आपण. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या जागेवर किंवा एखाद्या टॉपरनं किंवा ऑल इंडिया रँकवाल्यांना जर एखाद्याचं उत्तर तुम्हाला खूप आवडलं की जसं की कोविड-19 मुळे पॉप्युलेशनवर कसा परिणाम झालाय किंवा गरिबीवर कसा परिणाम झालाय, आणि तुम्हाला वाटलं की अरे ही तर नोट बनली ॲज इट इज, ह्याचे पूर्ण 2 पानाची नोट भरून गेली, तुम्ही ते पान प्रिंट करा किंवा फाडा आणि तुमच्या नोटमध्ये जोडून टाका, बनला की नाही रेफरन्स. म्हणजे एनसीआरटी, इग्नू, YCMU, टॉपर्सच्या बुकलेट्स, मोस्ट इम्पॉर्टंटली टेस्ट सिरीज है ना, की हे सगळं वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज लिहाल तेव्हा त्या टेस्ट सिरीजचं डिस्कशन होईल
आहे ना, तुम्हाला मॉडेल आन्सर्स आम्ही प्रोव्हाइड करू आणि त्या मॉडेल आन्सर्स तुमचा एक रेफरन्स म्हणून यूज होईल. राईट. खूप सारे मुलं युपीएससीच्या मेन्सचा अभ्यास उलट्या प्रकारे करतात. म्हणजे ते पुस्तक नाही वाचत, ते प्रश्न आणि त्याचे उत्तर तयार करतात आणि तो अभ्यास करतात. ही एक त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो आपण. खूप स्मार्ट वे की तुम्ही प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची तयारी करायची आणि ते ऍज इट इज लिहून यायचं किंवा तसं बरोबर त्याला चेंज करून फ्रेम करून लिहायचं. म्हणून मी म्हणतो की टेस्ट सिरीज आणि त्याचे मॉडेल आन्सर्स हा पण एक नवीन रेफरन्स आणि चांगला रेफरन्स आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली न्यूजपेपर्स हा एक अत्यंत सुंदर एक रेफरन्स असेल तुमच्या डे टू डे लाईफला एक टेक्निकली अभ्यास करण्याचा, ज्यामध्ये इंग्लिशसाठी हिंदू एक्सप्रेस, मराठी मीडियमसाठी असेल तर लोकसत्ता, ब्युटिफुल न्यूजपेपर्स आहेत. शक्यतो दोन्ही वाचा. म्हणजे एक हिंदू असू द्या, एक एक्सप्रेस, एक लोकसत्ता आणि एक हिंदू किंवा एक्सप्रेसचं कॉम्बिनेशन. ज्यानं काय होईल की तुम्हाला एक वोकॅब्युलरी डेव्हलप होईल, तुम्हाला सोसायटीचा एक चांगला नजरिया मिळेल की समाजाकडे कसं बघायचं आहे ऑल. तर मी तुम्हाला सांगतो की कुठले कुठले सोर्सेस किंवा रेफरन्सेस. फर्स्ट ऑफ ऑल यू विल गो फॉर एनसीईआरटीज किंवा स्टेट बोर्ड, देन यू विल गो फॉर YCMU आणि इग्नू, अँड देन यू विल गो फॉर टेस्ट सिरीज, त्यांचे मॉडेल आन्सर्स, न्यूजपेपर्स. राईट. देन ह्या सगळ्या जे तुम्ही वाचलंय, ही सगळी लिस्ट बनली. आता ह्याला मॅनेज कसं करणार, म्हणजे कधी आधी काय वाचायचंय, नंतर काय वाचायचं, नोट्स केव्हा काढायचं, आन्सर रायटिंग केव्हा करायचे, असे खूप सारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना आपण असं म्हणू की हाऊ टू मॅनेज द कंटेंट किंवा कधीपासून आपण हे स्टार्ट करायचंय. पहिलं तुमचं काम असणार आहे की तुम्ही दिलेल्या रेफरन्सेसचा वाचणं आहे ना, त्याला अभ्यास करणं. त्यामध्ये सगळं आलं, तुमचा सिलेबस वाचणं आलं, क्वेश्चन पेपर्स वाचणं आलं, तुमचा कंटेंट वाचणं आलं. आणि जेव्हा तुमचं वाचन होईल सिलेबस प्लस रेफरन्सेस, देन यू विल रिवाइज दॅट सिलेबस. नोट्स काढण्याची घाई नाही करणार तुम्ही. पहिल्याच रिडिंग मध्ये नोट्स काढायच्या अजिबात घाई करायची नाही, कारण तुमची मॅच्युरिटी तेवढी नसते. आय एम नॉट क्लेमिंग, काही जण असतात, पण काही लोकांना मी एक ऍव्हरेज स्टुडंट आहे, मी सांगतोय माझा अनुभव काय की पहिल्या रिडिंग मध्ये हे शक्यतो असं पॉसिबल होत नाही की तुम्ही एक चांगले नोट बनवाल. म्हणून काय करा की आधी वाचा, मग रिवाइज करा, मग रिव्हिजन नंतर तुम्हाला कळेल की नेमकं काय सोडायचंय, काय घ्यायचंय, मग त्या नोट बनतात. त्या नोट पण पहिल्यांदा ज्या बनतात त्या अत्यंत प्युअर फॉर्मॅटमध्ये नाही बनत, त्यामध्ये पण काही कमी राहतात. राईट. त्याला आपण पुन्हा रिवाइज करतो, म्हणजे एडिट करतो, रिवाइज करतो, है ना, की अरे इथं काहीतरी कमतरता आहे, मग पुन्हा ऍड कर, काटछाट कर, जोड किंवा कमी कर, मग तुमची एक नोट बनते. त्याला आपण म्हणू की एक टेम्पररी फायनल नोट बनते. मग त्या नोटला तुम्ही रिवाइज करणार आणि त्या रिव्हिजन झाल्यानंतर म्हणजे रिडिंग, रिव्हिजन, नोट, रिव्हिजन, अँड देन यू विल गो फॉर आन्सर रायटिंग. डे 1 पासून आन्सर रायटिंग नाही करायची. विदाउट कंटेंट तुम्ही उत्तर लिहू शकत नाही. आणि जर लिहिण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही एका चुकीच्या सवयीमध्ये पडाल, ज्याने तुम्हाला असं वाटेल की मला जमतंय सगळं काय आणि मी लिहितोय, किंवा जमतच नाहीये. म्हणजे एकतर तुमचा कॉन्फिडन्स लो होऊ शकतो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकतो. राईट. ह्या दोन्हीला आपल्याला टाळायचंय. म्हणून आपल्याला जे एक्झॅक्टली आवश्यक आहे त्या आधी कंटेंट बिल्ड करणं, ह्या सगळ्या प्रोसेसमधनं नोट्स काढणं, त्यांना रिवाइज करणं आणि मग आन्सर रायटिंग सुरू करणं. मे बी तुम्हाला 2-3 महिने याला वेळ लागेल. तो टेक युअर टाइम. आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई नाही. आरामशीर जाऊ, पण व्यवस्थित जाऊ. राईट. घाई नाही करायची, गडबड नाही करायची, आपल्याला पडापडी नाही करायची. सिस्टमॅटिक व्यवस्थित गायडन्स घेऊन, आपल्या गुरूंचं, आपल्या मेंटर्सचं, आपल्या मित्रांचं, सगळ्यांचं गायडन्स घेऊन आपण पुढे जाऊ, हळूहळू जाऊ. स्वतः टेन्शन घेऊ नका. आन्सर रायटिंग ही सेकंड लास्ट स्टेज. आन्सर रायटिंग नंतर इव्हॅल्युएशन येतं. म्हणजे तुम्ही जे काही लिहिलंय किंवा नोट्स काढल्यात ते सगळं काही बरोबर आहे का हे चेक करणं, इम्प्रूव्ह करणं आणि पुन्हा ह्या सायकलला येणं. म्हणजे पुन्हा ते वाचणं, रिवाइज करणं, आन्सर रायटिंग, अँड देन अगेन इम्प्रूव्ह अँड इम्प्रूव्ह अँड इम्प्रूव्ह. म्हणून आन्सर रायटिंग इथे मी लिहू शकलो असतो पहिली स्टेज, पण त्या तुम्हाला मिसगाईड केलं असतं मी. म्हणून रिडिंग, रिव्हिजन, नोट्स, रिव्हिजन, आन्सर रायटिंग अँड देन इव्हॅल्युएशन. राईट. त्यानंतर येतं चौथी स्टेज. म्हणजे आपण ज्या 5 स्टेजची स्ट्रॅटेजी बघतोय ना, पहिली स्टेज होती की सिलेबस मास्टर करणं, नंतर तुमचे क्वेश्चन पेपर्स, तिसरा कंटेंट बिल्ड करणं, आणि चौथी स्टेज येते आन्सर रायटिंगची. आता तुमच्याकडे कंटेंट बिल्ड झालाय, तुम्हाला नोट्स काढल्यात, तुम्ही त्याला रिवाइज केलंय, एव्हरीथिंग इज डन. नाव आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय की तुम्ही एकतर दररोज 1-2 आन्सर लिहायला घ्याल. ऍडिशनली तुम्ही एखादी टेस्ट सिरीज जॉईन कराल, जिथे वीकली किंवा फोर्टनाईटली म्हणजे 15 दिवसानंतर ती टेस्ट सिरीज असेल, तर ती जॉईन करायची, ज्यांना आपल्याला आपलं इव्हॅल्युएशन दिसतं, आपल्या समोर, आपल्या आरसासमोर आपण उभं राहतो आणि आपल्यातल्या चुका, कमतरता दिसतात आणि ते आपण इम्प्रूव्ह करतो. अदरवाईज हे इम्प्रुव्हमेंट होत नाही. राईट. तर 4th स्टेज इन युअर प्रिपरेशन इज, अँड देन 5th इज व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे काय की तुमच्या उत्तराला आणखी ब्युटिफाय कसं करता येईल, त्यामध्ये चांगला कंटेंट टाकणं, कंटेम्पररी म्हणजे आता घडलेले एक्झाम्पल्स टाकणं,
है ना, समाजात काय सुरू आहे ते टाकणं, ऍट द सेम टाइम डायग्राम्स, फ्लो चार्ट्स, ग्राफ्स म्हणा, डाटा म्हणा, हे सगळं काही व्यवस्थित किंवा कोड्स म्हणा, हे सगळ्यांचं जेव्हा तुम्ही ऍडिशन करता तुमच्या एक बेसिक उत्तरामध्ये, तेव्हा ते होतं ब्युटिफाय, ते होतं व्हॅल्यू ऍडिशन, ज्यानं तुम्हाला ऍडिशनल मार्क मिळतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मध्ये जर तुम्ही असे व्हॅल्यू ऍडिशन मधनं अर्धा जर मार्क वाढवू शकले तर तो खूप मोठा डिफरन्स तयार होतो आणि तुम्ही डायरेक्ट लिस्ट मध्ये पोहोचता. व्हॅल्यू एडिशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट बट लास्ट स्टेज. म्हणजे तुम्ही डे 1 पासून व्हॅल्यू एडिशन नाही करू शकत. म्हणजे काय, डे 1 ला तुम्ही फक्त आधी सिलेबस बघणार की सिलेबसला आहे काय, ह्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेत कसे, मग हे कुठून वाचायचंय, मग तुम्ही वाचून घेतलं, मग त्यावर आन्सर रायटिंग केली आहे ना, ती पण एकदम बेसिक असेल. म्हणजे तुमचं पहिलं आन्सर सगळ्यात फालतू असेल, ओके, पण ही प्रोसेस आहे, आपल्याला डेव्हलप व्हायचंय आणि आपण ह्या पहिल्या आन्सर पासून सुरुवात करू की जेव्हा आपण त्या स्टेजला परत येऊ की जेव्हा स्वतःच्या उत्तरावर आपण हसू, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आणि तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. आणि लास्ट स्टेज येते की व्हॅल्यू ऍडिशन. आय होप ओके. सो दिस वॉज द लास्ट स्टेज. सिम्पल. आज आपण ह्या सेशन मध्ये हे बघितलं की इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाज ह्या टॉपिक मध्ये म्हणजे ह्याचं महत्व काय, की हा सिलेबस मध्ये का टाकला असावा, कारण त्याचं एक सोशल प्रॉब्लेम्सची जाणीव करून देणं, त्याच्यावर सोल्युशन्स शोधणं, असे ब्युरोक्रॅट शोधणं, हे त्याचा पर्पज होता. तो त्याच्यामध्ये सिलेबस काय म्हणजे व्हाय आपण बघितलं, व्हॉट म्हणजे काय, त्याचं व्हॉट इज द सिलेबस आपण तो डिस्कस केला आणि हाऊ टू प्रिपेअर दॅट सिलेबस आपण तेही बघितलं. सो हा सेशन एक व्हाय, व्हॉट आणि हाऊ ह्या 3 सेगमेंट्स मध्ये डिवायडेड होता. आय होप की तुम्हाला ह्याची हेल्प होईल. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव सत्यजित. ज्ञानदीप अकॅडमी तर्फे मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Store वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.